चेक करने की आवश्यकता नहीं है, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। हमारे जो फ्लड लाइट्स ऑपरेटर है उनसे रिक्वेस्ट है आपको फ्लड लाइट्स ऑन करनी है। भावेश ने आक्रमण शुरू कर दिया है। बिलाल शेख काफ़ी सस्ते में आउट हुए हैं। इनफॉर्म बैट्समैन 4 रन बनाकर आउट हुए। डीप में बहुत अच्छा कैच आकाश वलसे ने लपका उनका वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में, लेकिन उसके बाद 2 बड़े हिट्स। ये तो बिल्कुल स्लॉट में गेंद थी, बॉटमैन का इस्तेमाल करते हुए स्लॉक किया, उठा के खेल दिया डीप मिड विकेट के ऊपर से। ग्रेट शॉट आणि सिक्सर किंग मैदानाच्या मध्ये बघतो आपण राहण्यासाठी सातत्यानं ग्रामीणचा क्रिकेट खेळत असतो भावेश चौधरी आणि आता मात्र RD 444 या संघासाठी नक्कीच खेळ करत असताना नक्कीच टीमच्या सर्व नक्कीच माननीय श्री बघतो आपण आपल्या व्यासपीठावरती विनोदजी पाटील नक्कीच विनोददादा पाटील जे जिशेचे अध्यक्ष देखील आहेत आणि बघतो आपण या दरम्यान RD 444 चे त्या नक्कीच संघाचे संघमालक देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। गुड इव्हनिंग दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत बाली ट्रॉफी 2022 मध्ये। तो पहले ओवर का खेल समाप्त हुआ है, स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। बड़ा विकेट जरूर गिरा है, लेकिन अब 2 यंगस्टर्स क्रीज पर है और 2 काफ़ी प्रतिभाशाली खिलाड़ी अक्षय कासार और भावेश। भावेश 10 पर बैटिंग करते हुए, अक्षय कासार ने अभी तक कोई भी गेंद नहीं खेली है। भावेश ओपन करने आए और अक्षय कासार वन डाउन खेलने के लिए आए हैं। नया ओवर लेकर कुमार रंधवी तैयार होते हुए। सुंदर क्लायमेट दरम्यान आता मात्र आपल्याला रजनी क्रिकेट देखील पाहायला मिळाला। शेड्यूल किती चांगलं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान बाली ट्रॉफीचा अप्रतिम आणि सुंदर जेवढं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि सीझन 6 मध्ये आपण आहोत। अप्रतिम आणि दर्जेदार ही बाली ट्रॉफी पाहायला मिळते। कुमार गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा चेंडू चांगला आहे कासारसाठी, आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क नाही। कुमारकडे दरम्यान एक वेगळीच दरम्यान आपण बघतोय जी ताकद आहे बॉलिंग करण्याची, त्याच्याने की तुम्ही जर चेंडू बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतील एक वेगळ्या अँगलने तो बॉलिंग करत असतो कुमार। गेंद डालते वक्त उनका जो सिर है देखिए नीचे झुक जाता है बाई तरफ, और इसीलिए थोड़ी गेंद अंदर की तरफ जरूर कटती है। समोर प्लेसमेंट चांगली आहे, तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे। चेंडू शोषून फेक करेपर्यंत 10 1 मेल। लाईटमॅनला विनंती आपण लगेचच लाईट ऑन करायच्या आहेत। थँक्यू सो मच। संघाची धावसंख्या दरम्यान 1 न जाते पुढे स्कोर जाऊन पोहोचलाय दरम्यान 15 वरती। पहिला नक्की 1 धक्का लागलाय RD 444 या टीमला। टॉस जीता है RD 444 ओली टीम के कप्तान ने इस मैच का, और पहले बल्लेबाजी उन्होंने चुनी है। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क नाही। व्हेरी गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते। नक्कीच बॉलिंग करत असताना बघतो आपण जास्तीत जास्त शोल्डरचा वापर करत असताना आपण जर ॲक्शन रिप्ले बघितला तर पाहायला मिळेल कुमारची खूप सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते। क्रीज के कोने से बॉलिंग कर रहे हैं और देखिए फिर से गेंद अंदर की तरफ आई थी, पहले ही तैयार थे स्विच हिट के लिए। आपण बॉल करण्याचा प्रयत्न, फटका सुंदर आहे, फिल्डर तेवढाच वेगाने धावून चेंडूपर्यंत पोहोचले। डीप मिड विकेट मध्ये चांगले फिल्डिंग असून फेक करेपर्यंत फेक चुकीचे बॅकअपसाठी कव्हरसाठी दरम्यान खेळाडू तिथे लगेचच पोहोचलेत। 2 धावा इथनं मिळतील फलंदाज अक्षयला आणि 2 धावेच्या मदतीनं RD 444 या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 17, लॉस ऑफ 1। राहुल, यहाँ पर देखने को मिल रहा है कि ज़्यादा रफ्तार से बॉलिंग नहीं कर रहे कुमार, लेकिन सटीक लाइन और लेन पर रखने का लगातार प्रयास कर रहे हैं। इस बार सामने लॉफ्ट कर दिया है, थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक, लॉन्ग ऑफ की खिलाड़ी गेंद के नीचे और बहुत ही सुंदर कैच। एक और विकेट गिरता हुआ, दूसरे विकेट का पतन। अब करणे की भावेश स्ट्राइकिंग इनला होते आणि आता मात्र भावेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर। भावेश चौधरी बाद झाला, इतना हा धक्का लागत असताना बघतो आपण हा दुसरा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतो। कुमारची खूप सुंदर बॉलिंग पाहायला मिळते। शॉट दरम्यान ऑन साईडला घ्यायचं होतं समोरच्या दिशेने दरम्यान हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरा धक्का लागत असताना चांगली बॉलिंग करत असताना कुमार रंगवी या मॅच मध्ये व्हेरी वेल बॉल। थोड़ा सा लीडिंग एज लगा, लॉन्ग ऑन के ऊपर से वो जाना चाहते थे, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे। पिछले ओवर में 2 काफ़ी अच्छे शॉट्स उन्होंने लगाए थे, लेकिन बहुत लंबा नहीं खेल पाए। 12 रन बनाकर आउट हुए हैं भावेश। बिलाल ने 4 रनों का योगदान दिया। टीम का स्कोर इस समय 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। RD 444 ओली और शिवाज 11 के बीच में ये मुकाबला। ये सूर्यास्त का बहुत ही खूबसूरत नज़ारा, थोड़ी देर में सूर्यास्त हो जाएगा, अभी भी ऊपर है सूर्य देवता। चांगलं टेलिकास। नेक्स्ट बॉल, हा दरम्यानचा फटका चांगला आहे, टर्न केला, नटराज साईनला खेळलाय, चेंडूला पाठवलाय, स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर।
कासारचा मात्र एक अप्रतिम फटका येत असताना 4 धावांसाठी चौकार. कासार ज़्यादा देर तक जब क्रीज पर टिकते हैं तो जीत के आसार भी निर्माण कर देते हैं. अक्षय कासार, मैन फ्रॉम मानगांव, हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी और थोड़ा इंतज़ार किया उन्होंने, जल्दबाजी की नहीं और बहुत खूबसूरती के साथ मोड़ दिया था वहाँ पर. थोड़ा सा बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेला, ऑन साइड में स्पॉट जल्दी पिक कर लिया था उन्होंने अपना कि कहाँ पर खेलना है. एक अच्छा स्ट्रोक चौके के साथ ओवर का खात्मा हुआ है. हालांकि बहुत अच्छी गेंदबाजी रही कुमार की इस ओवर में, मात्र 7 रन उन्होंने खर्च किए. 2 ओवर के पश्चात स्कोर है 21 रन 2 विकेटों के नुकसान पर. इसके बाद सिटी पुल से एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा चैलेंज स्पोर्ट्स बनाम धनेश 11 कुक से. दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है. 2 ओवर के खेल में 3 चौके लगे हैं, एक सिक्सर, यानी कि 18 रन्स जो है वो चौकों छक्कों में बने हैं. ये विनोद दादा पाटिल साहब को आप देख सकते हो, RD 440 ओली टीम के करता धरता. उनके साथ नईम शेख साहब भी वहाँ पर मौजूद है. आज RD 440 का मुकाबला देखने के लिए खुद साहब यहाँ पर पहुँचे हैं और अल्ताफ बाली साहब के भी करीबी दोस्त है, तो वो दोस्ती भी उनको यहाँ पर लेकर आई है. नक्कीच हा सूर्यास्त तुम्हाला पाहायला मिळतोय टेलिव्हिजन सेटवरती. 2 ओव्हरचा खेळ संपला. चला घाई करा प्लीज. शिवा स्पोर्ट्स आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही. अंपायरला विनंती असतील आपण लगेचच सूचना करा. दरम्यान खेळाडूंना संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 वरती 2 खेळाडू बाद झालेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या इनिंगमध्ये दरम्यान नाणेफेकीचा कौल दरम्यान जिंकला होता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच RD 440 टीमला प्रथम बॅटिंग करण्याचा एक निर्णय घेतला आणि मैदानाच्या आतमध्ये श्याम चौधरी देखील आला. तो देखील एक अप्रतिम तालुका क्रिकेटचा खेळाडू है. देखिए अब ज़्यादातर टीमें शायद ऐसा करती हुई नजर आएगी कि टॉस जीतकर पहले बल्लेबाजी ले. बड़े मुकाबले हैं. खूबसूरत गेंद दीप बहरिया की, गति में हल्का सा परिवर्तन किया था उन्होंने, बाहर की तरफ निकाला और बैट्समैन को थोड़ा खींचा था अपने क्रीज से बाहर. शाम हल्के हाथों से खेलना चाहते थे. बहुत ही बेहतरीन गेंद थी, थोड़ा अतिरिक्त उछाल भी था और गेंद बाहर की तरफ टर्न हुई. उंगलियां फेरी गई थी गेंद पर दीप बहरिया द्वारा. दीपने आतापर्यंत 6 विकेट देखील बाली ट्रॉफीमध्ये घेतलेत. म्हणजे एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे. चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे. हलक्या हाताने नक्कीच दरम्यान पुश करत असताना पुश करो खुश रहो, कारण का कासार आता नक्कीच वेल सेट झालाय. कासारला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. करताना तो प्रयत्न श्याम चौधरी करत असताना सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये. हाँ बिल्कुल, इससे पहली बार ली गेंद पर बीट हुए थे शाम. और हालांकि शाम एक दिग्गज खिलाड़ी है, वैसे देखा जाए तो वो एक सीनियर खिलाड़ी के तौर पर ही खेल रहे हैं RD के लिए और इस सीज़न में उन्होंने बहुत अच्छा फॉर्म भी दिखाया है. लेकिन इस समय वो अभी क्रीज पर आए हैं, ज़्यादा जोखिम उठाना पसंद नहीं कर रहे हैं. अक्षय कासार शायद यहाँ से जोखिम उठा सकते हैं और कुछ आक्रामक शॉट्स खेल सकते हैं. थोड़ा सा समय ज़रूर गुजारा है उन्होंने, हालांकि बहुत अधिक गेंदें नहीं खेली है. यावेळीचा फटका हवेत खेळत मिसामेंगे शॉट, झेलची संधी. फिल्डरचा कॉल आहे की हा झेल माझा आहे, आय विल टेक, आम्ही झेल घेऊ शकतो. आणि आदम आता कासारला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. रणनीती आपल्याला चांगली पाहायला मिळते शिवा स्पोर्ट्सच्या मॅच मध्ये आणि नक्कीच ज्या अनुषंगाने आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते विकेट टू विकेट बॉलिंग आहे आणि फिल्डिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते शिवा स्पोर्ट्सच्या मॅच मध्ये. धक्का तिसरा हा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षर कासार नक्कीच हा जो फटका खेळला होता भरपूर हवेत गेला, चेंडू व्हॅल्युएशन नव्हतं शॉट मध्ये आणि एक अप्रतिम झेल तिथं फिनिश केला. फिल्डर होते शुभमनं मात्र हा पकडला झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये अक्षय कासारचा खेळ. कहीं ना कहीं स्ट्रोक सिलेक्शन यहाँ पर काफ़ी महत्वपूर्ण था. ऑफ स्टंप के बाहर की ये शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और पॉइंट कवर की तरफ वो शायद खेल सकते थे, लेकिन पुल करने का प्रयास किया उन्होंने. हालांकि पुल स्ट्रोक खेलने के लिए भी ठीक गेंद थी, लेकिन मिडल नहीं कर पाए. बल्ले के थोड़ी ऊपर लगी और हवा में काफ़ी देर रही. अच्छा कैच डीप में. अक्षय कासार आउट हुए हैं. बहुत ही महत्वपूर्ण विकेट यहाँ पर प्राप्त किया है दीप बहरिया ने. दीप का पहला ओवर थोड़ा खर्चीला रहा था, 14 रन दिए थे, लेकिन उस ओवर में भी उन्होंने एक बहुमूल्य सफलता अर्जित की थी. बिलाल शेख को आउट किया था. पहिला खर्चीला था, लेकिन अब तो चर्चिला है, कारण का आता हा षटक आपल्याला चांगला पाहायला मिळतो अजय घरत. बिल्कुल 3 गेंदें की है और केवल 1 ही रन अभी तक खर्च किया है. और RD की जो स्थिति है थोड़ी सी अब नाजुक होती हुई नजर आ रही है, क्योंकि 22 पर उन्होंने तीसरा विकेट गवा दिया है. नए बैट्समैन गैसुद्दीन शेख. गॅसू देखील एक अप्रतिम खेळाडू आहे. बघूया मॅच मध्ये कसा खेळ असणार आहे. दीपचा चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतो आपल्याला. गॅसून आल्या सुरुवात केली आहे. पाठवला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. गैसुद्दीन
जब शॉट खेलते हैं गयासुद्दीन तो देखने लायक होता है सीन। आते ही छक्का जड़ा है। ये उनके इरादे यहाँ पर उन्होंने स्पष्ट कर दिए हैं कि आज कहीं ना कहीं तूफानी करने का इरादा है। बिलाल स्वस्यामध्ये बाद झाला आहे आणि आता मात्र गयासुद्दीन इथनं आक्रमण करत असताना हा चेंडू बघितला जाऊ दिला, क्रीजच्या बाहेर आहे, क्रीजच्या बाहेर आहे आणि डिसिजन लगेचच अंपायरचा नो बॉलचा आलाय. पुढचा चेंडू फ्री डिकेल असेल. स्कोर 1 जाईल पुढे. स्कोर आपल्याला एकूण पाहायला मिळतो दरम्यान 29 लॉस ऑफ 3 RD 4440. ये वो छक्का जो ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद पर उन्होंने जड़ा था लॉन्ग ऑन के ऊपर से. दिब्बेरिया राइट हिम और द विकेट. फिर से ऑफ स्टंप के काफ़ी बाहर एक और दिशाहीन गेंद, इस बार वाइड. इससे पहले नो बॉल की थी. फ्री हिट गेंद अभी भी जारी है. वहाँ पर मौका है गयासुद्दीन के पास. बल्लेबाज से बहुत दूर रखने की कोशिश. नक्कीच थोडासा प्रेशर आणि दबाव दीपवरती आपल्याला पाहायला मिळतो आता मात्र. नेक्स्ट बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. भरपूर वेगाने दरम्यान फिल्डर तिथे पोहोचलेत. कुमार चेंडू शोधून फेक करेपर्यंत एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. आताचा चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळाला. आपल्याला पिचिंग भरपूर सुंदर होती. ऑफस्टिक वरती ठेवला, कारण का जर इथनं गॅसूच्या आपण बघतो रडार मध्ये हा चेंडू दिला, पुढ्यात ठेवला तर षटकार कदाचित अजून एक येऊ शकला असता. मात्र बॉलिंग चांगली करत असताना दीप बरिया. और दीप के पास अच्छा पेस भी है. जब वो फुल लेंथ गेंद इस तरह से डालते हैं तो उसको उठाकर खेलना बहुत मुश्किल होता है. बैट्समैन के पास उतना समय नहीं रहता है कि गेंद के नीचे घुसकर उसको लॉफ्ट करे. स्कोर 31, 3 विकेटों के नुकसान पर यह तीसरे ओवर का खेल चल रहा है. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दरम्यान फक्त दिशा दिली आहे आणि स्ट्राईक कदाचित दरम्यान श्याम आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण का 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या अखेरीस पहिला इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना RD 4440 ओवली टीमच्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 32 वरती 3 धक्के लागलेत आणि अजूनही नक्कीच 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. ये अमितुज़्ज़मा अंसारी साहब को इस समय आप देख रहे हो स्क्रीन पर नईम शेख साहब के साथ. अमितुज़्ज़मा अंसारी साहब ने भी काफ़ी अच्छा सहयोग दिया है बाली ट्रॉफी 2022 को. भिवंडी सिटी का तीसरे नंबर का इनाम उनके द्वारा स्पॉन्सर किया गया है. उनके एक बार फिर से हम शुक्रगुजार हैं और उनका हार्दिक स्वागत भी हम करते हैं अल्ताफ बाली साहब और पायनियर स्पोर्ट्स क्लब की ओर से. तो 3 ओवर के पश्चात स्कोर 32 रन 3 विकेटों के नुकसान पर. अभी तक का जो खेल हुआ है मैं समझता हूँ कि बहुत अच्छी गेंदबाजी रही है शिवा स्पोर्ट्स की, क्योंकि RD 4440 ओली एक बहुत ही बड़ी टीम है भिवंडी सिटी क्रिकेट की. और शिवा स्पोर्ट्स का जहाँ तक सवाल है वो एक जूनियर टीम मानी जाती है, लेकिन गजब का खेल इस बाली ट्रॉफी में शिवा स्पोर्ट्स भी दिखा रही है. राहुल गुप्ता फेम टीम. तो यहाँ से कमेंट्री बॉक्स में हम परिवर्तन कर रहे हैं. आने वाले 3 ओवर्स में आपके साथ रहेंगे मनीष पाटिल और सिद्दीक बाबे. धन्यवाद अजय सर. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. RD 4440 वर्सेस शिवा स्पोर्ट्स. हे सर्व पायनियर स्पोर्ट्सचे सर्व कार्यकर्ते तुम्हाला दाखवले गेलेत. आता प्लेयर्स पेव्हिलियन बंटी शेळके सर त्या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व RD 4440 चे खेळाडू. बिल्कुल फरहान पटेल प्लेस पवेलियन में इस वक्त बैठे हुए हैं. बंटी शिल्के अपनी टीम के साथ और डैशिंग डायनामिक विनोद पाटिल इस वक्त मंच पे बैठे हुए हैं. खेल की शुरुआत होती नईम शेख, अमीदुज़्ज़मा, बशीर पासवारे VIP डाइस पर. 3 ओवर की समाप्ति पे बिलाल शेख के जल्दी आउट होने के बाद फिर कठिनाइयों में ये आप देख सकते हैं विनोद पाटिल साहब को जो नीचे इस वक्त बैठे हुए हैं. RD ढाबा दुल्हन वहीं जो पियामन भाई RD का खाना आपकी सेहत बनाए. क्या बात आहे. प्रत्येक उद्योगधंद्यासाठी स्लोगन आमच्याकडे मिळतील. हरीश पंड्या सर आहेत, सिद्दीक भावे सर आहेत आणि महत्त्वाच्या बाबी आहेत. या 3 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 32, जवळपास 11च्या धावगतीने खेळतोय RD 4440. बैटिंग पावर प्ले लिया गया है, मरता क्या ना करता. क्योंकि देखिए बिलाल शेख सस्ते में आउट हुए, वहाँ से थोड़ा रन कम बन रहे हैं, लेकिन गयासुद्दीन ने अपने इरादे साफ कर दिए. कुमार राऊंड विकेट. यावेळेस काय केलंय तर स्वतःच्या पायावर धोंडा मारलाय असंच मला स्पष्टपणे म्हणायला लागेल. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज श्याम चौधरी बाद. एक बात है कि श्याम चौधरी को पता ही नहीं था कि खड़े कहाँ हैं. ये देखिए कितना पीछे खड़े रहे हैं. चॉप करना चाहते थे, बड़ी विकेट. खूप निराशादायी असते जेव्हा तुम्ही
हिट विकेटच्या स्वरूपात बाद होता. त्याचमुळे तुम्हाला प्रॉपर गार्ड घेऊन खेळणं पंचांच्या मदतीनं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही क्रीज बॉक्सच्या कुठल्या भागामध्ये उभे आहात, किती मागे जात आहेत, यावर देखील तुमचा खेळ महत्त्वाचा असतो. या ठिकाणी खूप वेळ मागे जाऊन चॉप करण्याचा प्रयास केला गेला आणि बॅट यष्टेंशी संपर्कात आले आणि हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद. और आरडी के 12वें खिलाड़ी यश पाटिल उर्फ यष्टिया हमारे कमेंट्री बॉक्स में थोड़े से निराश हैं. निराश तर खूप जास्त निराश असतील, कारण श्याम चौधरीवर विश्वास होता. बघा बाद होणारे फलंदाज कोण होते? बिलाल शेख, त्यानंतर भावेश, अक्षय कासार आणि आता श्याम चौधरी. म्हणजेच मात्र खंदे फलंदाज RD 440 चे बाद झालेत. हमारे बीच में अशफाक पनवेलकर साहब और सादिक मिल्क सेंटर के प्रोपराइटर सादिक भाई तशरीफ ला चुके हैं. स्वागत है आपका. कुमार बॉलिंग ट्रॅकवर आहे. आतापर्यंत एक षटक हाताळताना 2 विकेट्स मिळवत त्याने 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. ओव्हर द विकेट ऑन दी टोज येऊन टॅप करण्याचा प्रयास केला गेला होता. चांगली बॉलिंग व्हेरिएशन पाहायला मिळते. टप्प्यामध्ये बदल केलेला पाहायला मिळतोय आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत पर्जिंग संघ आहे आणि पॉझिटिव्हिटी ठासून भरले शिवा स्पोर्टच्या सर्व खेळाडूंमध्ये. पण RD 440 देखील एक नावाजलेला आणि रँकिंग असलेला संघ आहे. बॉलर तयार कुमार, लॉफ्ट केलाय बॉलला. लॉंग ऑन रिजन मध्ये एरियल रूट घेऊन बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी दमदार षटकार. देखिए किरण पाटिल ने ऊपर के बल्लेबाजों को बता दिया, मैं गेंदबाजी नहीं मैं बल्लेबाजी भी कर सकता हूँ. ओवर पिच गेंद थी, आंखों के नीचे लॉफ कर दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर. हैंड एंड सम 6 रन. योग्य तो वेळी योग्य स्ट्रोक आणि खरंच गरजेचा होता हा स्ट्रोक या षटकामध्ये, कारण सुरुवात चांगली केली होती गोलंदाज कुमारने. पण मात्र आता किरण पाटीलने दाखवून दिलेलं आहे की माझ्या बॅटमधून देखील धावांचा पाऊस मी पाडू शकतो. धावसंख्या 4 गडी बाद 38. ग्रामीण में वो सावत टीम से खेलते हैं और उस एरिया के वो नंबर 1 ऑलराउंडर पकड़े जाते हैं. कॉटरेल ऑफ भिवंडी. आज तो वो अपना स्टाइल करेंगी. पुन्हा एकदा क्रीज बॉक्सच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयास झाला होता. बॉल लेग स्टिक सोडून जातोय. पंचाच्या वतीने वाईड बॉलची खूण. एकादवीची वाढ 4 गडी बाद 39 धावा. RD 440. बिल्कुल. देखिए गेंदबाज भी हमने लोनार्ड जो परिसर है, जो ऑर्गेनाइजिंग वहाँ का क्लब है, तर दोनों आजू बाजू के हैं. एक चांगला उल्लेख केला. दोन्ही आजूबाजूचे खेळाडू एकमेकांच्या खाणाखुणा ओळखणारे. ऑन दी टोज हवेत उंच उडी घेऊन खेळण्याचा प्रयास केला गेला. स्लाइस करायचा होता बॉलला पॉइंट आणि कव्हर रिजन मध्ये. त्या ठिकाणी समन्वय होत नाहीये. बॉल आवाक्याच्या बाहेर होता. त्याचमुळे पंचाच्या वतीने व्हाईट बॉलची खूण केली गेली. एकादवीची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 या आकड्यावर. देखिए आरडी कहीं भी 70 प्लस जाना चाहेंगी. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में बैठना है. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा चांगला बॉल. होश उडून गेलेले आहेत असंच वाटते. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयास केला गेलेला आहे, पण कुठेतरी बॉल आणि बॅटचा समन्वय होणं देखील महत्वाचं आहे. तो समन्वय झाला नाहीये. डॉट बॉल. चैलेंज टीम के कैप्टन और धनेश कुक्से के कैप्टन, आप दोनों को AA भारत के टॉस बॉक्स में आके बैठना है. अच्छी गेंदबाजी कर रहे कुमार. फ्लिक करण्याचा प्रयास केला गेला. अपील तर लाऊड होते. त्या ठिकाणी मात्र पंच दर्शवत आहेत लेग बाईची ही धाव मिळणार आहे. प्रत्येक विकेट ही महत्वाची असणार आहे शिवा स्पोर्ट्स या संघासाठी. म्हणून कसून प्रयत्न केले जातात जास्तीत जास्त विकेट मिळवण्यासाठी. लेग बाईची एक धाव. धावसंख्या 41. देखिए गैसुद्दीन शेख जब तक वहाँ रहेंगे आरडी को ये उम्मीद रहेंगी कि तेज रन आएंगे. आणि गैसुद्दीन मैदानाच्या सभोवताली फटके खेळण्यासाठी सराईत आहे आणि मोठमोठ्या स्ट्रोकसाठी ओळखला जातो आणि त्याचमुळे विश्वास तर असेलच नक्कीच, नो डाऊट. पण पाहूया या पुढच्या बॉलचा सामना गैसुद्दीन कसा करतोय. यावेळेस बघा बॅटच्या वरच्या बाजूला बॉल कनेक्ट होऊन बॉल जाईल कव्हर रिजन मध्ये. त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप करून एक धाव कंप्लीट केली जाते. 4 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. धावसंख्या झाले 4 गडी बाद 41 धावा. RD 440. ये देखिए नईम शेख, हमीदुज्जमा और
अभी अभी अशफाक पनवेलकर साहब और सादिक मिल्क सेंटर के सादिक भाई, आपके फैमिली को रखना है मजबूत तो पीजिए सादिक सेंटर का दूध। और एक वेलकम। और एक स्लोगन, क्या बात आहे सिद्दीक जी, नक्कीच तुमच्याकडे आता वेगवेगळे ऍडव्हर्टायझिंगच्या कंपनीज येतील की आम्हाला सुद्धा स्लोगन बनवून द्या. हरीश पंड्या सर म्हणा किंवा सिद्दीक भाबे सर म्हणा, क्रिकेटच्या माध्यमातून जे मान्यवर जे आम्हाला स्पॉन्सर करतात त्यांच्या प्रोडक्टला वर आणण्यासाठी खूप चांगल्या टॅगलाईन बनवत आहेत. फारूक रईस साहब भी नज़र आ रहे हैं, आपका भी इस्तेकबाल है। 42 धावा, 42 रन्स, चार षटकांची समाप्ती, 42 धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत. सर काय म्हणाल तुम्ही, आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे, RD 440 कुठल्या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकते? देखिए, शिवास स्पोर्ट ने इस सीज़न में एक सेमीफाइनल मुकाबला खेला है, हालांकि सिर्फ 2 टूर्नामेंट खेलकर एक सेमी खेला, और RD 6 कप की विजेता टीम है, लेकिन पहली मर्तबा मैं देख रहा हूँ कि बिलाल शेख के जल्दी आउट होने के बाद काफ़ी दबाव में आ चुकी है RD 440। हा अनुभव आहे गैसुद्दीन शेखचा, कारण गैसुद्दीनला माहिती आहे की अजूनही आपल्याकडे खूप वेळ आहे, त्याचमुळे कुठलीच घाई गडबड न करता आपण अजूनही चांगली धावसंख्या बनवू शकतोय. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, आकाश वळसे बॉलला स्टॉप करून मग फेक करेपर्यंत फक्त एकच धाव मिळते. आणि फिल्डिंग साईडमध्ये देखील तितका स्ट्रॉंग आहे शिवा स्पोर्ट्स हा संघ. आता आपण या पहिल्या 4 षटकांचा आढावा घेतला तर एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 43 धावा, 43 रन्स. अजूनही मोठे स्ट्रोक येत नाहीये. जर पूर्ण आपण या डावाचा आढावा घेतला, 3 उत्तुंग षटकार RD 440 जिल्ह्याच्या बॅटरकडून आलेले आहेत आणि 2 चौकार. विकास पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक दुरून येऊन बॉलला अडवून फेक करेल तोपर्यंत कुठलीच घाई गडबड न करता एकच धाव किरण पाटील कंप्लीट करतोय. स्ट्राईकवर गैसूला पोहोचवतोय, एका धावाची वाढीने धावपडक पुढे सरसावतोय आणि पोहोचतोय 44 या आकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड. सिंगल्स डबल्सने मात्र तुम्ही मोठी धावसंख्या गाठू शकत नाही, समान कालांतराने मोठे स्ट्रोक देखील येणं गरजेचं आहे. स्ट्राईकवर असेल गैसुद्दीन शेख, बॉलिंग मार्कवर बॉलर तयार विकास. आउटसाइड द ऑफ स्टिक, चांगला बॉल, वेगवान, तेज तर्रार, प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला गेलाय आणि खूप चांगलं नियंत्रण आतापर्यंत विकासचं या षटकावर राहिले. या षटकामध्ये त्याने 3 बॉल्स हाताळलेत आणि 3 बॉल्स हाताळताना 2 धावा खर्च केल्या. विकेट मिळाला नाही तरी काय झालं, पण मात्र एक इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत कंप्लीट करतोय विकास. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय आमच्या VIP डायस एंड कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्या ठिकाणी तयारीत नव्हता फलंदाज मुंडन पंचाच्या वतीने शानू कुरुशी त्या ठिकाणी आहेत. डेड बॉलची खूण केली जाते. गोकुळदास पाटील तुम्हाला स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. शकील कोटी सर, फारुख बर्डी सर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पंचाची भूमिका अदा करतात आजच्या दिवसामध्ये. बॉलर तयार विकास ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक, टोटली ब्लाइंड स्ट्रोक, बॉलच्या उंचीचा दाखला न घेता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि जेव्हा स्ट्रोक ऑफर केला गेला वेळ निघून गेली होती आणि आतापर्यंत पूर्णपणे हावी झालाय विकास गैसुद्दीन शेख आणि विकेश गैसुद्दीन शेख आणि किरण पाटीलवर. दोघांना मात्र मोठे स्ट्रोक खेचताना त्रास होतोय, कारण वेगवेगळं व्हेरिएशन असणारी गोलंदाजी विकेशने आतापर्यंत हाताळलेली आहे. फक्त 2 धावा खर्च करून 4 बॉल हाताळलेत. विकेट मिळेल नाही तर काय झालं, पण जी गोष्ट साकारण्यासाठी त्याला आमंत्रित केलं होतं 5व्या क्रमांकावर, ती गोष्ट तो कंप्लीट करतोय. लीडिंग एज लागून बॉल जाईल शॉर्ट लेग रिजन मध्ये, यष्टरक्षक पुढे सरसावतोय आणि अशा पद्धतीने गैसुद्दीन शेखच्या खेळीचा अंत होतोय. बसतोय 5वा धक्का RD 440 या संघाला, धावसंख्या 44 असताना. कठिनाइयों में RD 440, क्योंकि इस विकेट पे जहाँ बल्लेबाजी बहुत आसान है, आज एक थोड़ा निगेटिव पॉइंट शिवास के लिए कि उनके इनफॉर्म बैट्समैन जीशान मिर्ज़ा नहीं है टीम में, लेकिन देखना है बॉलिंग तो बहुत लाजवाब हुई है और 44 पे 5 विकेट लंबा हिट लेना चाहते थे, गेंद पे से नज़रें हटी और बढ़िया कैच. पॉझिटिव्हिटी ठासून भरली आहे शिवा स्पोर्ट्स या क्षेत्ररक्षकांवर, कारण गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांचा ताळमेळ खूप चांगला साधला जातोय आणि त्याचमुळे समोर
रँकिंग बसलेला संघ असला तरी काय झालं, आम्ही मात्र आमचा नैसर्गिक खेळ करणार आणि आमच्या संघाचा विजय सुनिश्चित करणार, हाच कुठेतरी अट्टहास पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टेजवर सर्व मान्यवरांना दाखवलं जातं आहे, ज्यांच्या मान्यवरांच्या माध्यमातून चांगलं मार्गदर्शन अमित जमा तसेच सन्माननीय अशफाक पलवेळकर त्याच्यासोबत सादिक भाई तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच त्यांच्या आहेत अली बोबडे हे देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बाजूला फारुख रईस स्थानापन्न झालेले आहेत. त्यानंतर अलकमा हनी हे देखील मान्यवर तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतात. या सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा या बाली ट्रॉफी 2022ला मिळालेल्या आहेत आणि त्याचमुळे बाली ट्रॉफी 13व्या दिवशी देखील ट्रेंडिंगवर चालणारी स्पर्धा ठरत आहे. महत्त्वाचं आहे, जर आपण यूट्यूब ओपन केलं तर तुम्हाला ट्रेंडिंगवर बाली ट्रॉफी 2022 ही स्पर्धा पाहायला मिळेल. विकेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. ओव्हर द विकेट, ऑन दी टोस झाले, बॉलला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला हवेत उंच उडी घेऊन तो बॉल अडवतोय. दरम्यान फक्त एकच धाव मिळते, एका धावेची वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45 धावा. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 45 धावा. नियंत्रण चांगल्या पद्धतीने राखलेलं आहे शिवा स्पोर्ट्स या संघाने RD440 या संघावर. पण अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि सामन्यामध्ये अजूनही खूप काही येणं बाकी आहे. तर या गोष्टी देखील महत्त्वाच्या का ठरत आहेत, कारण संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरत असतो तेव्हा मात्र 2 संघांमध्ये द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळते. पण आताच्या घडीला ते द्वंद्व तितकंच प्रभावशाली राहिलं नाही आहे. पण पुढच्या डावामध्ये नक्कीच खूप मोठा उलटफेर सिद्दीक सर तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळू शकणार आहे, कारण बॉलिंग युनिट खूप स्ट्रॉंग आहे RD440चं आणि त्याचमुळे धावा जरी कमी असल्या तरी देखील रोखण्याची क्षमता RD440मध्ये आहे शिवा स्पोर्ट्स संघाला. तुर्तास अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातल्या आणि पहिल्या डावातल्या या शेवटच्या 6 बॉल्सवर किती धावा गोळा करतोय RD440 यावर तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सन्माननीय विनोदजी पाटील देखील मोठ्या आशेने आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. पण मात्र आतापर्यंत ते तितकेसे आनंदी नसतील आपल्या संघाच्या खेळावर, कारण हा संघ जर नावाजलेला आहे तर तसा खेळ देखील होणं हे अपेक्षित आहे. पण अजूनपर्यंत तसा खेळ, साधेचा खेळ RD440चा अनुभवायला मिळाला नाही आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय आकाश वळसे. बॉलिंग ट्रॅकवर येतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मिस्टर किरण पाटील. दीपेश माळी नॉन स्ट्राईक एंडला. ऑन साईडला पूल करायचा होता, बॅटच्या वरच्या भागावर स्टिकरला बॉल कनेक्ट होतोय. डीप मिड विकेट रिजन म्हणून क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि अशा पद्धतीने किरण पाटील याच्या खेळीचा देखील अंत होतो आणि बसतोय 6वा धक्का RD440 या संघाला 45 धावा असताना. आणि सिद्दीक सर नेहमीच सांगत असतात दीपू माळी यांच्याबद्दल की हा फलंदाज मात्र गोलंदाजांची डोकेदुखी वाढवणारा ठरत असतो. आणि पाहूया या क्षणाला जेव्हा खरंच दबंग दीपूच्या फलंदाजीची गरज आहे तशी फलंदाजी दीपेश माळी आपल्या संघासाठी बनवतोय का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. 8व्या क्रमांकावर हिमांशू पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. आताच्या घडीला जर पाहिलं तर पूर्णपणे पकड मजबूत केली आहे या पहिल्या डावावर शिवा स्पोर्ट्स या संघाने. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळ असताना प्रत्येक खेळाडूने 100% योगदान देणं गरजेचं असते आणि तेच योगदान शिवा स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजाने दिलेलं आहे. जर आपण फलंदाजांचा विचार केला, बिलालने 4 धावा बनवल्या, भावेशने 12 धावा बनवलेल्या आहेत, अक्षय कासारने 5 धावा, त्यानंतर श्याम चौधरीने 7 धावा, गैसुद्दीन शेखने 9 धावा आणि त्यानंतर किरण पाटीलने 7 धावा. म्हणजेच कुठलाही फलंदाज मात्र जास्त धावसंख्या बनवू शकत नाही. दीपू माळीचा कहर पाहायला मिळतोय की काय. बॉल जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. आता म्हणू शकतोय की डोकेदुखी वाढले सिद्दीक सर. यस, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूँ, ये जो दीपेश माली है जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. और ये देखिए मस्तक पे दस्तक, बढ़िया कोशिश की थी वहाँ पर और बची भी 4 गेंदे अगर ये रहे वहाँ तो मैच का नक्शा ही बदल देंगे. मोकळ्याच्या क्षणाला हा षटकार आलाय दीपू माळीच्या बॅटमधून. धावफलकावर धावा आपण पाहू शकतोय. साहेबा मोमीन आम्हाला सांगतायत 51 धावा, 51 रन्स ऑन बोर्ड आणि अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर तयार. राऊंड विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहतोय. बॅट वरून फिरवली जाते. कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाहीये. डॉट बॉलची हाताळणी गोलंदाज आकाश वळसेची. चांगला कमबॅक आपल्या संघासाठी. अगला मुकाबला धनेश बनाम चैलेंज स्पोर्ट्स. देखना है कि चैलेंज
धनेश को कितना चैलेंज दे पाती है, लेकिन शिवास ने यहाँ कठिनाइयों में डाल दिया RD 4440 को। म्हणून कुठल्याच संघाला अंडर एस्टिमेट करून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण प्रत्येक संघ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी कुठल्याही स्पर्धेत सहभाग घेत असतो आणि ही अस्तित्वाची लढाई आतापर्यंत चांगल्या पद्धतीने लढलेली आहे ते म्हणजेच टीम शिवा स्पोर्ट्सने. पण RD 4440 हा देखील कमी दर्जाचा संघ नाही आहे, त्यांनी मात्र आपली हुकूमत भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये दाखवलेली आहे आणि नंबर 1 रँकिंग असलेला संघ आहे. त्याचमुळे पराभव त्यांना देखील मान्य नसणार आहे. त्याचमुळे दुसरा डाव देखील तितकाच महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. बॉलर तयार आकाश वळसे. ओहो, बेल्स डाऊन झाले. दीपू माळीला परतावं लागेल आणि अशा पद्धतीने आकाश वळसे देखील हावी होतोय दीपू माळीवर, चोख प्रत्युत्तर देतोय आणि त्रिपळाजीच्या स्वरूपात दीपू माळी फलंदाज बाद. एक मोठा स्ट्रोक दीपू माळीच्या बॅटमधून जरूर आलाय. बघा, खूप जास्त शफल झाले होते, ऑफस्टिकच्या देखील पलीकडे जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न केला गेला होता आणि त्याचमुळे कधी कधी कॉपीबुक स्टाईल फटकेबाजी खूप महत्त्वाची असते आणि असे आगळेवेगळे तुम्ही फटके खेळण्याचा प्रयत्न कराल तर त्याचा भुर्दंड तुमच्यासोबत तुमच्या संघाला बसणार आहे, तो संघाला बसणार आहे. कारण दीपू माळी जसा उल्लेख केला सिद्दीक सरांनी की शेवटच्या बॉलपर्यंत टिकणं गरजेचं होतं, पण मात्र दीपू माळी झटपट बाद झाले. 3 बॉल्समध्ये त्याने 6 धावा बनवलेल्या आहेत आणि आता या डावातले उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 51 धावा धावफलकावर आतापर्यंत लावल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावर जातोय तो म्हणजेच झैन खान. तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल, नॉन स्ट्राईकला असेल हिमांशू पाटील. जवळपास प्रत्येक खेळाडूला फलंदाजी करण्याची संधी मिळते की काय असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते RD 4440 या संघाकडून. आकाश वळसे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. राऊंड विकेट. ऑन साईडला बॉडीला रोटेट करून स्विंग केले क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजनला. त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करून फेक करेपर्यंत 1 धाव मिळते. 1 धावाची वाढ. 1 धावाच्या वाढीने धावफलक पुढे सरसावतो आणि पोहोचतोय 52 या आकड्यावर. 52 रन्स ऑन बोर्ड. परिणामाला स्वीकारून पुढे जाणं हे प्रत्येक खेळाडूचं काम आहे. या अगोदर काय झालं आपल्या संघाकडून मात्र निराशाजनक कामगिरी जरी झाली तरी सुद्धा आपण आपल्या संघाला त्या निराशेतून आशेकडे घेऊन जाऊ शकतो. हा आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हिमांशू पाटील एक अष्टपैलू खेळाडू असताना या डावाचा शेवट चांगला करेल का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला आहे. पाहूया हिमांशूकडून ती अटॅकिंग बॅटिंग होईल का या शेवटच्या बॉलवर. आतापर्यंत 35 बॉलचा खेळ झाला या पहिल्या डावातला आणि 35 बॉलच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 52 धावा RD 4440 या संघाची धावसंख्या. शेवटचा बॉल असेल, जास्त वेळ घेऊ नका अशी नम्रतेची विनंती आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हा खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय. शेवटचा बॉल असेल, राईट आर्म राऊंड विकेट हिमांशूसाठी. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फसतोय प्रयत्न हिमांशूचा, बॉल जातोय डॉट आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर RD 4440 ची धावसंख्या झालेली आहे 7 गडी बाद 52 धावा आणि जिंकण्यासाठी शिवा स्पोर्ट्सला 36 बॉल्समध्ये 53 धावा पूर्ण कराव्या लागतील. जाऊया आपण AA भारत गॅस टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहे सन्माननीय हरीश पंड्या सर सोबतच रेश्माजी मयेकर. धन्यवाद पांडुरंग धर्मा पाटिल कमेंट्री बॉक्स. दोस्तों, आप देख रहे हैं अल्ताफ बाली प्रेजेंट्स बाली ट्रॉफी 2022 ऑर्गेनाइज्ड बाय पायनियर स्पोर्ट्स 2022. इस वक्त हमारे साथ विनोद दादा पाटिल उपस्थित हैं. मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं. RD 4440 टीम के वो ओनर हैं और हम लोग खड़े हैं इस वक्त AA भारत गैस टॉस बॉक्स में, जिसके स्पॉन्सर हैं असफर बोलिंस्कर और भिवंडी के माजी महापौर जावेद दलवी. हमारी जो खेलने वाली 2 बड़ी टीम है विनोद दादा, एक तरफ धनेश 11 कुकसे और एक तरफ चैलेंज स्पोर्ट्स गोकुल नगर. तो ये टॉस कॉइन मैं आपको बताना चाहूँगा, एक तरफ है बाली ट्रॉफी 2022 और एक तरफ है अल्ताफ बाली. विनोद दादा जब कॉइन को फ्लिप करेंगे उसके पहले आपको डिसीजन बताना है, ठीक है? सो कॉल कोणत्या टीमचा असेल? चॅलेंज स्पोर्ट्सचा कॉल आहे. कॉल AB is a call and let's see what it is. It's Bali Trophy. बाली ट्रॉफी. सो अभिनंदन विवेक शेलार आणि पांडुरंग धर्मा पाटील. विनोद दादा यांच्या शुभ हस्ते रॉलेक्स मेडिकेअरचे फाद दलवी मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेली ही मेडिकल किट बॅग आणि रिअल स्पोर्ट्स आणि रिअल स्टीलचे वसीमभाई अन्सारी यांनी पुरस्कृत केलेली ही कॅप विनोद दादा आता विवेक शेलारला देत आहेत. तर खूप खूप धन्यवाद दादा. आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू सो मच सर.
थँक्यू सो मच. आमच्या मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. सो विवेक आपल्या सोबत आहे, धनेश 11. विवेक, सगळ्यात आधी सांग, ही जी तुझी नवीन हेअरस्टाईल आणि कलर आहे, हा स्पेशली तू बाली ट्रॉफीसाठी केलेला आहेस का? हो नक्कीच. किती एन्जॉय करतोय बाली ट्रॉफी? ओपनच्या मॅचेस आपण बघितल्या, एक्झिबिशन मॅचेस बघितल्या, खूप साऱ्या मॅचेसमध्ये तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट होतात. ओव्हरऑल ऑलरेडी तुमची सुद्धा एक टुर्नामेंट झाली होती धनेशची. सो बिंग अन ऑर्गनायझर, जेव्हा तू बघतोस बाली ट्रॉफीला, तर तू किती एन्जॉय करतोयस? हो, बाल्या ट्रॉफीचं बोलायला तेवढं कमी आहे, कारण का बाल्या ट्रॉफी खेळण्यासाठी खूप जण तरसलेलं असतात. कधी बाल्या ट्रॉफी होते आणि कधी खेळायला चान्स भेटते. त्यामुळे ऑर्गनाईज तर खूपच चांगलाच असतो आणि खेळायला संधी दिली त्यामुळं धन्यवाद त्यांचं. नाणेफेक जिंकलेले आहेत. समोरची टीम सुद्धा खूप बलवान आहे, बलाढ्य आहे. नाणेफेक जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात. धन्यवाद. चॅलेंज म्हटलं ना रेश्मा, की जगातला एक असा शब्द जो सर्वांना आवडतो. चॅलेंज द्यायला आवडते, चॅलेंज घ्यायला आवडते आणि चॅलेंज दिल्यानंतर त्याची पूर्तता करायला आवडते. म्हणून चॅलेंज स्पोर्ट्स आता धनेश स्पोर्ट्सशी जबरदस्त एक मोठा सामना खेळणार आहे. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असती. आता मात्र तुमची पहिली फलंदाजी आहे, हे लक्षात ठेवता विद्युत झोतातील किती धावा काढू इच्छिता? 60 जाण्याचा प्रयत्न करू. आणि मागील सामन्यामध्ये जो संघ होता तोच ठेवला आहे का त्यात काही बदल असणार आहे? नाही, तोच संघ असेल. एक शेवटचा प्रश्न, प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. तुला असं वाटते की अशा मोठ्या सामन्यामध्ये संघमालक म्हणून तुझी खूप मोठी जबाबदारी राहणार आहे, मैदानाच्या आत संघनायक म्हणून आणि ऑलराऊंडर म्हणून? हो नक्कीच. माझ्याकडून तर खूप आवश्यक असते सगळ्यांना आणि माझी स्वतःची इच्छा आहे की टीमनी पण तेवढाच मला सपोर्ट केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. So ladies and gentlemen, news from the toss box. Dhanesh 11 Kukse want to toss and choose to field first. बघणार आहोत किसकी होती है जीत, किसकी होती है हार थोड़ी ही देर के बाद. Till then, over to you, Pandurang Dharma Patil, commentary. बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद रेशमा मयेकर एंड हरीश पंड्या. गुड इवनिंग फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू इन बाली ट्रॉफी 2022. आज है 13वां दिन इस टूर्नामेंट का और आज काफ़ी महत्वपूर्ण मुकाबले खेले जा रहे हैं और उसमें से ये एक मैच आपके सामने है इस समय. भिवंडी सिटी पूल से ये मुकाबला है RD 4440 ओली और शिवाज स्पोर्ट्स के बीच में. शिवाज स्पोर्ट्स ने क्या कमाल की गेंदबाजी की है, मात्र 52 रनों तक सीमित रखा है 6 ओवर के खेल में RD जैसी मजबूत टीम को. और एक अच्छा मौका है मेरे ख्याल से उनके पास एक बड़ा अपसेट करने का बाली ट्रॉफी 2022 में. ये मैच जीतने का बहुत ही बेहतरीन मौका है. हालांकि उतना आसान भी होने वाला नहीं है, 53 रनों का ज़रूर टारगेट है, लेकिन सामने गेंदबाजी काफ़ी धारदार है. हिमांशु पाटिल और किरण पाटिल जैसे खतरनाक गेंदबाजों का सामना करना होगा और यदि उनसे पार पाए तो निश्चित रूप से मैच मुझे लगता है की जीत सकती है शिवाज स्पोर्ट्स. नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये बोलबाला तर राहिला बॉलरचा, मात्र बघूया बॅटिंग आता मात्र शिवाज स्पोर्ट्सची कशी होणार आहे. सामन्याला होते सुरुवात. पहली गेंद लेकर हिमांशु सामना करेंगे जीतू माली और पहली गेंद पर करारा प्रहार सीधे बल्ले से खेला, बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. फाइक ने कैच लिया है लेकिन सीमा रेखा के बाहर. काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग मात्र अप्रतिम गेली आणि आता मात्र हिमांशु पाटीलचं स्वागत केलं सिक्सरना. काय शॉट होता, काय टायमिंग होतं, अप्रतिम आपल्याला शॉट पाहायला मिळतोय. सरळ नक्कीच पाठवला चेंडू आपण बघतोय अपना VIP टाइज वरती. गेंद में ज़्यादा खराबी नहीं थी, गेंद टप्पा पड़ने के बाद हल्की से बाहर भी निकल रही थी कोन के तहत और अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी. थ्रू द लाइन खेला है, कमाल का स्ट्रोक पहली गेंद पर जीतू माली के बल्ले से. 71 रनों की बहुत ही विस्फोटक पारी खेल चुके हैं इस टूर्नामेंट में. इससे पहले जीतू इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, इस बार दिशा इन गेंद. वाइट का इशारा किया है अंपायर ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के. तो यहाँ पर सोच काफ़ी पॉजिटिव नज़र आ रही है जीतू माली की, जिस तरह से उन्होंने शुरुआत की है. नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंगने उतरणं गरजेचं असतं. या दरम्यान आपण बघतो अजय घरत आणि आता मात्र ती पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला पाहायला मिळते शिवाज स्पोर्ट्सची पहिल्या इनिंगपासून. जीतू के साथ नीलेश पाटिल आए हैं ओपन करने और इस बार इनसाइड आउट ड्राइव करना चाहते थे, पूरी तरह से बीट हुए. अच्छी गेंद, अच्छी वापसी हिमांशु की. समोर RD संघ आहे आणि नक्कीच आपण बघतोय या देखील टीमचा बोलबाला आहे. सिटी क्रिकेटमध्ये सध्या नक्कीच पहिल्या क्रमांकावरती रँकिंग करते. टीम तर मजबूत आहे आणि नक्कीच उल्लेख केला नक्कीच पहिल्याच आपण षटकापासून इथनं बघतो आपण बॉलिंग देखील भरपूर चांगली आहे. हिमांशु आहे, किरण आहेत याच टीममध्ये.
इस बार थोड़ा अतिरिक्त उछाल था, थोड़ा सा दूर रखा गया था बल्लेबाज से। पहली गेंद जो थी वो ऑफ स्टंप के करीब रखी गई थी और उस पर सीधे बल्ले से छक्का जड़ा गया था। उसके बाद लगातार बल्लेबाज से थोड़ा सा दूर रखने की कोशिश हो रही है और गेंद की जो लेंथ है वो भी थोड़ी सी खिंची हुई अब नज़र आ रही है। तो हिमांशु काफ़ी चतुर बॉलर है, वो समझ जाते हैं बहुत जल्दी कि बल्लेबाज का स्ट्रॉन्ग जोन क्या है और किस तरह से अब आगे गेंदबाजी करनी है। डेफिनेटली, आणि त्या अनुषंगानं बॉलिंग तो करत असताना नेक्स्ट बॉल बागफुला जाऊन कटकण्याचा प्रयत्न, किती चांगला कमबॅक बघा आपल्याला पाहायला मिळतो. लगेचच कमबॅक या दरम्यान केलं जातं. मैदानाच्या आतमध्ये सुरेख आणि अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. खास करून हिमांशु पाटीलची पहिल्याच बॉलवरती सिक्सरला अजय घरत, मात्र त्याच्यानंतरचा हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो हिमांशु पाटीलचा. व्हेरी वेल बॉल, और इसकी आवश्यकता भी है कहीं ना कहीं RD 440 ओली टीम को। कदमों का इस्तेमाल करते हुए पिछली गेंद को खेलने का प्रयास किया था बैट्समैन जीतू ने। इस बार छपर करते हुए हुक कर दिया है, खूबसूरत शॉट, गेंद जा रही है फाइन लेग सीमा रेखा के बाहर। शानदार बल्लेबाजी करते हुए जीतू माली। अंपायर का इशारा आना भी बाकी है और टीवी अंपायर की मदद ली जा रही है। ऑन फील्ड अंपायर चेक करना चाहते हैं कि ये 4 है या 6, लेकिन बहुत ही उम्दा स्ट्रोक, हिम्मत की दाद देनी होगी यहाँ पर जीतू माली के, जिस तरह से इम्प्रोवाइज तरीके से उन्होंने गेंद को हुक किया है हिमांशु जैसे तेज गेंदबाज के विरुद्ध। काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकवरती शपथ झाले की वेगवान बॉलर समोर आहे हिमांशु पाटील, जो तालुका क्रिकेटमध्ये सातत्याने आपण त्याचा उल्लेख करत असतो. एक सुंदर हा बॉलर आहे, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळते. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत षटकाराचा आला आहे आणि या षटकारांना आता मात्र धावसंख्येला आकार येत असताना स्कोर बोर्ड आपल्याला दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळेल. स्कोर बोर्ड नक्की जाऊन पोहोचला आहे 13 या आकड्यावरती. 3 लगातार डॉट गेंदें की थी, लेकिन जो मेहनत पिछली 3 गेंदों पर की थी हिमांशु ने, कहीं ना कहीं उस पर पानी फेर दिया है बैट्समैन जीतू माली ने। दूसरा छक्का इस ओवर में, 53 रनों का टारगेट, 13 रन पहली 5 गेंदों पर आ चुके हैं। आकर्षक शुरुआत देते हुए जीतू माली। गति परिवर्तन इस बार फिर से हुक करना चाहते थे, लेकिन इस बार संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में। थोड़ी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, मौका फिर से था, लेकिन इस बार उसका फ़ायदा नहीं उठा पाए। कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त। शिवा स्पोर्ट्स की बढ़िया शुरुआत, स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के। धन्यवाद पांडुरंग धर्मा पाटील समालोचन कक्ष. मित्रांनो, आपल्यामध्ये RD 440 संघाचे संघमालक विनोददादा पाटील उपस्थित आहेत. क्रिकेटवरचा प्रचंड प्रेम आज ते आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत आणि पायनियर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. मी नईम शेख यांना विनंती करणार आहे विनोददादा यांचा शिवा, शतायू शिवा आणि बिझनेसमध्ये आणि क्रिकेटमध्ये सुद्धा खूप प्रगती करा अशी आई एकविरा चरणी प्रार्थना आहे. परत एकदा जाऊया पांडुरंग धर्मा पाटील समालोचन कक्षमध्ये. शुक्रिया हरीश जी पंड्या. तो शुरुआत बहुत ही बढ़िया हुई है शिवा स्पोर्ट्स की, टारगेट को देखते हुए पहले ओवर में 13 रन बिना किसी नुकसान के। हालांकि 4 डॉट गेंदें आई, लेकिन अब देखिए 2 बड़े शॉट्स लगे, जिस वजह से हिमांशु का जो ओवर है वो थोड़ा सा हमें खराब लग रहा है ना. डेफिनेटली जितू बघतो आपण 6च्या 6 चेंडू जितूने खेळलाय आणि या पहिल्या वर्षी अखेरी संघाची धावसंख्या आपल्याला 13 वरती पाहायला मिळते. एक नक्कीच चांगली सुरुवात आपल्याला दरम्यान शिवा स्पोर्ट्सची या मॅचमध्ये पाहायला मिळते. चला घाई करा प्लीज. RD 440 आपण थोडासा वेग कमी घ्यायचं, आपण सामन्याला लगेच सुरुवात करावी. सेकंड ओवर बॉलर प्रतीक वाकड़े, एक और लेफ्ट आर्मर। बहुत दूर से खेला है, गेंद हवा में, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, कैच का मौका, ओहो मुश्किल अवसर था, कैच ड्रॉप हुआ और गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे पूरे के पूरे 4 रन. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अंद्यापा फटका होता, इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळले. नक्कीच आपण बघितलं फिल्डर भरपूर दरम्यान स्क्वेअरमध्ये डीपमध्ये होता आणि त्याचा फायदा घेत असताना चेंडू बघतो आपण दरम्यान कव्हर डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दूरून खेळले होते. अंद्यापचा हा फटका नक्कीच भरपूर चांगला खेळले आणि धावा देखील भरपूर चांगला आणि रिझल्ट देखील भरपूर सुंदर, प्रयत्न चांगला केला या दरम्यान तिकडे फिल्डरनं. जितू ने सिक्सर से खाता खोला था, नीलेश ने चौके से अपने पारी का आगाज किया है. टीम का स्कोर अब 17 रन बिना किसी नुकसान के. आज एक बहुत ही बेहतरीन मौका है मैं समझता हूँ शिवा स्पोर्ट्स के पास एक बड़ी टीम को परास्त करने का, और इस पूरे टूर्नामेंट में उनका जो प्रदर्शन रहा है वो कमाल का रहा है. प्रतीक वाकड़े चौदरपाड़ा के लिए खेलते हैं ग्रामीण क्रिकेट में. बायत के गेंदबाजों की हालांकि अच्छी फौज है. RD के पास इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है और मिड ऑफ को क्लियर किया, 4 रन.
काय शॉट आपल्याला पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर हा शॉट होता. टायमिंग भरपूर चांगलं होतं आणि चेंडू मात्र किती वेगाने गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले खोदून काढला अक्षरशः फटका आणि हा नक्कीच हेलिकॉप्टर शॉट. व्हेरी गुड बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या मध्ये. निलेशने देखील आता मात्र पॉझिटिव्ह थिंकिंगनं आता नक्कीच इथनं आक्रमण करायला सुरुवात केली आहे. आर या पार. टारगेट अब और भी छोटा लगने लगा है. बिल्कुल ओवर पिच गेंद थी ये, थोड़ा सा क्रीज में डीप चले गए, बैकफुट पर वजन लिया और बहुत ही खूबसूरती के साथ उठाकर खेल दिया था. मिड ऑफ पर कोशिश पूरी की थी हिमांशु ने, हवा में थोड़ा सा उछले भी थे लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद. और एक बार आप इनफील्ड को क्लियर कर जाते हो पावर प्ले के खेल में तो यहाँ पर बाउंड्री आपको ज़्यादातर मिलती ही है. लगातार दूसरा चौका, इस बार बैट का किनारा दिया है. शॉर्ट थर्डमैन की तरफ खेलते हुए सिंगल. स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन बिना किसी नुकसान के. विकेट की सख्त ज़रूरत है RD 440 ओली को. ना डेफिनेटली बघतो आपण विकेटची नितांत गरज आहे. किरण पाटील सारखा गोलंदाज असताना नक्कीच प्रतीकचा हा षटक आपण बघतो. गेम प्लॅन काय तर आपल्याला वेगळी पाहायला मिळते. नक्कीच इथनं विकेटची गरज आहे. प्रमुख गोलंदाजाने कदाचित अटॅक करू शकले असते नक्कीच अजय घरत. थोड़ी अलग रणनीति हम देख रहे हैं. पावर प्ले में प्रतीक गेंदबाजी कर रहे हैं. किरण पाटिल कहीं ना कहीं उनके मुख्य बॉलर माने जा सकते हैं. हालांकि प्रतीक भी पावर प्ले में इससे पहले गेंदबाजी कर चुके हैं RD के लिए. या दरम्यानचा फटका सुंदर आहे. हा देखील चेंडू पाठवला स्क्वेअर लाख बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय दमदार आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. मी मगाशीच या गोष्टीचा उल्लेख केला. प्रमुख गोलंदाज असताना नक्कीच ही रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळते आणि ती रणनीती कदाचित या दरम्यान अंगलट येऊ शकते. ज्या अनुषंगाने नक्कीच आता मात्र शिवा स्पोर्ट्सचा आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. येत असताना हा सुंदर दर्जेदार धमाकेदार षटकार. क्या खूबसूरती के साथ ये पिकअप शॉट खेला है. स्क्वेयर ऑफ द विकेट ऑन साइड में, टाइमिंग लाजवाब. डिप में खिलाड़ी थे शाम लेकिन देखते रह गए. उनके सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर. आक्रामक बल्लेबाजी, तीखे तेवर यहाँ पर दिखाते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज. बहुत ही बेहतरीन शुरुआत शिवा स्पोर्ट्स की. स्कोर 28 रन और जीतू माली के 106 रन अब तक इस टूर्नामेंट में हो चुके हैं. काफ़ी शानदार फॉर्म में चल रहे हैं. पहले मैच में 70 रनों की पारी खेली थी, दूसरे मैच में 18 रन बनाए थे और इस मैच में भी अभी तक 18 रन बना चुके हैं और सभी रन उनके छक्कों की मदद से आए हैं. 3 छक्के लगा चुके हैं. बहुत ही घातक नजर आ रहे हैं. रिवर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. दरम्यानचा हाताचा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने या दरम्यान धावा येत आहेत आणि आता मात्र नक्कीच बघतो आपण रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यामध्ये अपयशित असताना इथनं अजूनही सामना संपला नाहीये. RD 440 संघ खेळतोय. कमबॅक करण्याची ताकद कुवत या टीम मध्ये नक्कीच आहे. संतोष मडवी टीम में नहीं है और कहीं ना कहीं उनकी कमी ज़रूर थोड़ी सी खल रही है. फुल टॉस थी, चकमा खा बैठे हवा में. विकेट कीपर भी वहाँ पर बीट हुए. गेंद जा रही है स्क्वायर लेग क्षेत्र में और इससे पहले कि बिलाल वहाँ पर पहुँचते सिंगल मिला है. 22 का इशारा अंपायर द्वारा. स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन बगैर नुकसान के. अभी भी हम देख रहे हैं कि दूसरा ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ. जी हाँ, 2 ओवर्स का खेल पूरा हो चुका है. यानी कि मैंडेटरी पावर प्ले पूरी तरह से शिवा स्पोर्ट्स के पक्ष में रहा है और अब 24 गेंदों में 24 रन चाहिए. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांना खास करून बघतो आपण जितू माई मैदानात मध्ये नक्कीच निलेश पाटील काय बॅटिंग करतोय. सुंदर बॅटिंग करत असताना आणि अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 24 चेंडू 24 धावेची अजूनही गरज आहे मॅचमध्ये. आणखी संपार सांगत असताना की आपल्याला फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची आहे. आपण पहिल्या डावाचा जर विचार केला अजय घरत पहिल्या इनिंगमध्ये एवढा चांगला खेळ करता आला नव्हता. नक्कीच नाणेफेकी जिंकून बॅटिंग स्वीकारली मात्र जशी बॅटिंग करायची होती तशी नक्की त्या दरम्यान बॅटिंग करता आली नव्हती. दरम्यान RD 440 टीमला चला घाई करा प्लीज. अंपायर सांगत असताना आपल्याला फिल्डिंग लावून घ्यायची. ये मंच का नज़ारा. अल्ताफ बाली साहब वहाँ पर मौजूद सभी मेहमानों के साथ. अमितुज़्ज़मा अंसारी साहब भी वहाँ पर नज़र आ रहे हैं. सादिक भाई है, अशफाक पनवेलकर साहब भी मौजूद है. सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत. 24 गेंदे 24 रन, 10 के 10 विकेट सुरक्षित हो तो कोई भी बता सकता है कि बैटिंग करने वाली टीम का पलड़ा पूरी तरह से भारी है. बैटिंग पावर प्ले लिया गया है तो जल्द से जल्द ये मैच समाप्त करने की कोशिश है. सोच सही भी मानी जा सकती है क्योंकि दोनों बल्लेबाज सेट हो चुके हैं. शुरुआत बहुत दमदार मिली है
तो दबाव कहीं ना कहीं फील्डिंग करने वाली टीम पर है, वो दबाव उनको बरकरार रखना है, इसी सोच के साथ बैटिंग पावर प्ले लिया गया है। लेकिन राहुल, बैटिंग पावर प्ले दोधारी तलवार है, हमने ज़्यादातर देखा है कि इसमें विकेटें ज़्यादा गिरी है। अभी देखना है इस मैच में विकेटें चाहिए, गुच्छों में विकेट्स चाहिए आरडी को, और उसके लिए किरण पाटील को आक्रमण पर लाया गया है। नक्कीच आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं देखील आता मात्र जो जग काय नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय योग्य आहे का नक्कीच या दरम्यान अयोग्य आहे ते पाहायला मिळेलच आपल्याला, कारण का किरण पाटील आता मात्र या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती कॅप्टननं नक्कीच आता मात्र त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे। शॉट मिड ऑन पर खिलाड़ी रखा गया है, जीतू के पास स्ट्राइक, फुल लेंथ गेंद और आउट, बोल्ड हो गए, प्लेड ऑन। एक अप्रतिम आपल्याला दरम्यान चेंडू पाहायला मिळतोय। मग अशीच मी उल्लेख केला, थोडीशी या दरम्यान नक्कीच रणनीती जी आहे ती कदाचित चुकीची वाटते की, कारण आपण बघतोय आपण प्रतीक वाकडेला दुसऱ्या षटका दरम्यान आता नक्कीच रत्नाची संधी दिली होती, मात्र त्याच्यामध्ये काही जास्त धावा खर्च केल्या आणि पहिल्याच बॉलवरती या दरम्यान नक्कीच यासाठी किरण पाटीलला जाणलं जातं। यॉर्कर चेंडू नक्कीच सातत्याने आपण किरणच्या माध्यमातून पाहत असतो आणि बॅटिंग पॉवर प्ले जो घेतला आहे त्या नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट येत असताना अजूनही मॅच संपली नाहीये, मॅच अजूनही ऑन आहे, सामना बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 8-0 या टीमच्या माध्यमातून। चला बॅटरने लवकर यायचं मैदानाच्या आतून प्लीज, फलंदाजाने लवकर यायचं। जीतू माली आउट जरूर हुए हैं, लेकिन मैं समझता हूं कि उन्होंने अपना काम बखूबी से निभाया है। जिस तरह की शुरुआत चाहिए थी शिवा स्पोर्ट्स को, उससे भी कई बेहतर शुरुआत उन्होंने दिलाई है। पावर प्ले में खासतौर पर मैंडेटरी पावर प्ले में बहुत अच्छी बल्लेबाजी, 3 छक्के लगाए उन्होंने, 18 रनों का योगदान देने के बाद आउट हुए हैं। थोड़े से दुर्भाग्यशाली भी रहे कहीं ना कहीं, इनसाइड एज लगा और गेंद सीधे स्टंप्स पर जाकर टकराई। नए बैटर क्रीज पर पहुंचते हुए शुभम गुलवी, अब 23 गेंदों में 24 रन चाहिए। कल 3 रोमांचक मुकाबले हमने जो देखे थे सभी लो स्कोरिंग थे। दापोड़े और वडवली बी के बीच में एक रोमांचक मैच हुआ था, सिटी पूल से भी काफ़ी रोमांचक मैच जिसमें मायरा स्पोर्ट्स विजेता रही। जगदीश एंड प्रियांशी स्पोर्ट्स के विरुद्ध वो मुकाबला उन्होंने जीता, जहां पर 6 ओवर्स में केवल 44 रन बनाए गए थे मायरा स्पोर्ट्स की ओर से। तो कुछ भी हो सकता है क्रिकेट के खेल में, ताज़े ताज़े उदाहरण हमारे सामने हैं। नेक्स्ट बॉल किरण पाटील, हा दरम्यान हेलिकॉप्टर शॉट, समोरच्या दिशेनं फटक्यात रावेत खेळलेत, मात्र तेवढ्याच वेगानं पोहोचलेत हिमांशू पाटील, झेलच्या खाली परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर। हा षटक टर्निंग पॉइंट कदाचित होऊ शकेल आणि पुन्हा एकदा मात्र या मॅच मध्ये वापसी करून देईल की काय किरण पाटीलची मात्र आपल्याला गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळते। 2 चेंडूवरती 2 विकेट। यहाँ पर संयम दिखाना जरूरी था, अभी अभी क्रीज पर आए थे और छक्का लगाने का प्रयास किया, सामने खेला था। ये देखिए हेलीकॉप्टर उड़ाया जरूर, ऊंचाई ज़्यादा रही स्ट्रोक में, और हिमांशु की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। लॉन्ग ऑफ पर फील्डिंग कर रहे थे, काफ़ी दूरी तय की उन्होंने अपनी दाहिनी तरफ, और बहुत अच्छा कैच। नेचुरली हम देखें तो वो बायत के खिलाड़ी है, लेकिन अपनी दाहिनी तरफ जाते हुए बहुत ही बेहतरीन कैच लपका है। शुभम गुलवी 0 पर आउट हुए हैं, 2 गेंदों पर लगातार 2 विकेटें हासिल कर ली है किरण पाटील ने। सावध एक्सप्रेस सही मायनों में रफ्तार की पटड़ी पर नजर आ रही है, और अब हैट्रिक का मौका है उनके पास। नक्कीच चांगली गोलंदाजी किरण पाटीलची या नक्कीच स्पर्धेमधील बाली ट्रॉफी मधील ही विकेट आहे, 8वी विकेट आहे। काय बॉलिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम दरम्यान गोलंदाजी होत असताना, आणि आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न, बॅटिंग पॉवर प्ले करणार, नक्कीच पॉवर प्लेचा नक्कीच यो जो निर्णय आहे शिवा स्पोर्ट्सचा हा कदाचित अंगलट येईल की काय, मात्र किरणची आतापर्यंत आपण जी गोलंदाजी बघितली ती आपल्याला अप्रतिम पाहायला मिळते। 2 विकेट 2 चेंडूवरती आतापर्यंत घेतल्यात, मात्र हॅट्रिक बॉल असणार आहे, हा चेंडू महत्वाचा असेल। नए बैट्समैन भावेश, 22 गेंदों में 24 रनों की आवश्यकता है शिवा स्पोर्ट्स को यह मैच जीतने के लिए। हैट्रिक गेंद का सामना करते हुए नीलेश पाटिल, बेहतरीन गेंद, बाल बाल बच गए, पुश करना चाहते थे ऑफ साइड में। देखिए कितनी खूबसूरत गेंद है, बैट्समैन को लगा कि अंदर की तरफ लाने का प्रयास है, और दूर से छेड़खानी करने का प्रयास किया था उन्होंने। अप्रतिम या दरम्यान आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते, जबरदस्त क्रिकेट या दरम्यान खेळला जातो मैदानाच्या आतमध्ये। जागृती स्पोर्ट्सच्या देखील माध्यमातून सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत असतो किरण पाटील, सुरेख आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते। एडी चोटी का जोर लगाते हुए अपनी टीम के लिए किरण पाटिल, एक और बेहतरीन गेंद, इस बार सम्मान देते हुए खेला है, बल्ले की जड़ से उसको खदेड़ा है। यॉर्कर लेन गेंद थी, और इस बार सिंगल लेने में कामयाब बैट्समैन नीलेश। स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब मैच में सही मायनों में मज़ा आ रहा है।
चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते, खास करून किरण पाटीलची जी गोलंदाजी होती ती मात्र नक्कीच मॅचमध्ये कमबॅक करणारी बॉलिंग आहे, खास करून आरडी ट्रिपलपूर 0 टीमसाठी व्हेरी गुड बॉलिंग. न्यू बॅटर आता मात्र साकिंग यांना खेळण्यासाठी असतील सज्ज. 22 आलेत, जे रांजोलीचे एक अप्रतिम खेळाडू आहेत. नेक्स्ट बॉल दरम्यान फटका तर चांगला आहे, तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत, भरपूर वेगानं कासा चेंडूवरती पोहोचत असून फिक करेपर्यंत डाव फक्त आणि फक्त एकच मिळेल. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या दरम्यान किरण पाटीलनं आणि 2 विकेट घेतल्यात. म्हणजे पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले आतापर्यंत आपण जर बघितला तर किरणचा बोलबाला राहिला आहे या षटकामध्ये. जी हाँ, बल्लेबाजों ने बैटिंग पावर प्ले ये सोच कर लिया था कि मैच को इसी ओवर में एक तरफा कर देना है, और ये ओवर शुरू होने से पहले पलड़ा शिवा स्पोर्ट्स का काफ़ी भारी हो गया था, लेकिन पहली 2 गेंदों पर 2 विकेटें गिरी. अगली गेंद इस बार क्लीन बॉल्ड, गेंद अंदर, डंडे बाहर, तीनों स्टंप्स गिरा दिए हैं किरण पाटिल ने. रफ्तार का कहर. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते, काय इतना दरम्यान वेग आपल्याला पाहायला मिळतो या बॉलिंग मध्ये. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. पूर्णपणे दरम्यान बीट केलं फलंदाजाला, दांडी गुल केली जाते आणि आता मात्र पुन्हा एकदा पॉवरफुल गोलंदाजी करत असताना हा तिसरा षटक नक्कीच कमबॅक करणारा राहिला, कारण की या तिसऱ्या ओव्हरमध्ये एकूण विकेट गेल्या 3 आणि धावा फक्त आणि फक्त 2च खर्च केल्या. एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31. आता चेंडू आहेत शिल्लक 18 आणि विजयासाठी नक्कीच धावांची गरज आहे 22 या मॅच मध्ये. राहुल, ये चैंपियन टीम है, आरडी 4440 ओवली इस सीज़न की चैंपियन टीम है सिटी क्रिकेट की, और चैंपियन को यदि आप उंगली पकड़ा दो तो वो आपका हाथ पकड़ने में बिल्कुल भी कसर नहीं छोड़ेंगे. तो यहाँ पर वापसी होती हुई इस मुकाबले में आरडी 4440 ओवली टीम की 18 गेंदों में 22 रनों की आवश्यकता है शिवा स्पोर्ट्स को ये मुकाबला जीतने के लिए. अभी भी हम कह सकते हैं कि थोड़ा सा ये मुकाबला जो है वो शिवा स्पोर्ट्स के पक्ष में झुका हुआ है, क्योंकि रिक्वायर्ड रेट उतना ज़्यादा नहीं है, लेकिन जिस तरह से किरण पाटिल ने गेंदबाजी की है उसी तरह से गेंदबाजी आगे जारी रही तो निश्चित रूप से ये मुकाबला आरडी 4440 ओवली जीत सकती है. मैच रोमांचक स्थिति में है और इसको और ज़्यादा रोमांचक बनाने के लिए माइक्रोफोन पर हम आमंत्रित कर रहे हैं हमारे दोनों साथी कमेंटेटर्स सिद्दीक जबाबे और मनीष पाटिल को. धन्यवाद अजयजी. खरंच बघा, आयुष्यात सर्व काही मिळालं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कळली नसते. या ठिकाणी आरडी 4440 कळते की आपला खेळ जर समर्पक राहिला नाही तर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल, आणि त्याचमुळे जबरदस्त कमबॅक या ठिकाणी किरण पाटील यांनी मिळवून दिलेला आहे. आणि शिवा स्पोर्टची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 31, 18 बॉलमध्ये 22 करत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळत आहेत सन्माननीय सिद्दीक भाबे सर. धन्यवाद. धन्यवाद मनीष पाटिल. देखिए, बात ये है कि आरडी को पहली मर्तबा ऐसी चुनौती मिली है जो एक अलग टीम से मिली है. शिवास स्पोर्ट्स ने सिटी क्रिकेट में उतने ज़्यादा टूर्नामेंट नहीं खेले हैं, और यही कारण है कि जब वो सिटी क्रिकेट में आई तो अच्छों को उन्होंने चुनौतियाँ दी. घरचा अभ्यास करून आलेला आहे शिवा स्पोर्ट्स संघ. पूर्णपणे आरडी 4440 संघाचा खेळाडू कशा पद्धतीने खेळतोय, त्यांच्या बॅटर्सला, त्यांच्या बॉलर्सला कशा पद्धतीने अडवायचा हा गृहपाठ करून शिवा स्पोर्ट्स संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. पण तरी देखील आम्ही कच्चे खेळाडू नाही आहोत हेच दाखवतोय किरण पाटील आणि आरडी 4440 संघ. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल हीच अपेक्षा आपण ठेवूया. देखना है कि इस वक्त दोनों बैट्समैन आकाश वलसे और भावेश बढ़िया गेंद. हिमांशु पाटिल जो टीम के कैप्टन है, उनका पूरा करियर दाव पे लग गया इस मैच का. क्या गेंद से शुरुआत की है वहाँ पर अलीमगढ़ एक्सप्रेस ने. अलीमगढ़ एक्सप्रेस, हिमांशु पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए स्विच हिट किया है, गेंद हवा में पीछे निकल गई है. 4 रन. इसे कहते हैं घी जब सीधी उंगली से ना निकल रहा हो तो टेढ़ा करना. अँगलच्या खूप चांगल्या पद्धतीचा वापर या ठिकाणी फलंदाजाने केलेला आहे आणि त्याला ठाऊक होतं की ऑफस्टिकच्या बाहेर बॉल हाताळला जाणार आहे. उलट दिशेने खेळण्याचा पवित्रा घेतला गेला आणि या 4 महत्त्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी गोळा केलेल्या आहेत भावेशने. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वर. 35 रन, 3 विकेट. वीआईपी डाइस आज मेहमानों से भरा हुआ. सभी का हार्दिक स्वागत है. अगला मुकाबला चैलेंज और धनेश के बीच में है. धनेश won the toss and they elected
फील्ड फर्स्ट। 35 रन 3 विकेट। हिमांशु पाटिल एच, लेकिन कैरी नहीं हुई मेरे ख्याल से। जिस तरह साउंड था, या तो बल्ले का होगा या तो बल्ला ज़मीन पर लगा होगा। रिप्ले में हम देखना चाहेंगे, थोडी नीची भी गेंद रही थी वहाँ पर। प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद या बाली ट्रॉफी 2022 ला मिळतोय आणि चांगला कमबॅक हिमांशूचा। पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर 4, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर काय? हिमांशु पाटिल स्विच हिट की कोशिश, थोड़ा अंदर की जानिब गेंद को काटा था हिमांशु ने। हर गुजरती गेंद के साथ मैच का जो क्लाइमैक्स है वो ऊपर जाता हुआ। प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल असं नसते आणि त्याचमुळे जग फसते असं म्हणतो आपण। पहिला तर पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण आतल्या दिशेने बॉल टर्न झालाय, त्याचमुळे बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाही आहे। बॉल डॉट। चुनौती इतनी भारी नहीं थी, लेकिन उस पर भी आरडी चैंपियन टीम की तरह खेलती हुई। इस मरतबा बैकफुट पे गए, गेंद को मोड़ दिया है डीप स्क्वायर लेग पर। श्याम चौधरी मौजूद हैं, 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 3 विकेट। अखूट टप्प्याचा बॉल होता, हुक करण्याचा प्रयास केला गेला, एलिव्हेशन बॉलला मिळालं नाही आणि बॅकवर्ड लेग रिजन मध्ये श्याम चौधरी उपस्थित केले गेले होते। त्या ठिकाणी स्ट्रोक मध्ये तितकीशी ताकद आणि नजाकत नव्हती, त्याचमुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला नाही। फक्त एकच धाव मिळते, शेवटचा बॉल असेल या पुढच्या षटकातला। हिमांशु पाटिल इस मरतबा स्लाइस की कोशिश, वाइट। 1 रन और आता हुआ स्कोर में। स्कोर शिवास का बढ़ता हुआ 37 पे पहुंचा है। यहाँ से 16 रन और चाहिए बची हुई 13 गेंदों में। ये क्रिकेट है, क्रिकेट में कोई भी टीम कभी भी नाकाबिले तस्कीर नहीं रही है। इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत ही नज़ाकत से लेट कट किया है, फील्डिंग लाजवाब। और देखना है अंपायर तीसरे अंपायर की तरफ चले गए हैं। थ्रो बहुत लाजवाब आया था डीप से। आकाश वळसे यांच्या बॉडी लँग्वेज वरून पाहायला मिळते की ते देखील संभ्रमात आहेत की आम्ही क्रीज बॉक्स मध्ये पोहोचलोय की नाही पोहोचलोय। त्या ठिकाणी काय जबरदस्त विकेट किपिंग पाहायला मिळते बिलालची। जवळपास महेंद्रसिंग धोनी यांची आठवण होते की काय। त्या ठिकाणी पंच निरीक्षण करतात, परीक्षण करतायत की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत का, जेव्हा बॉलचं कनेक्शन यष्टाची झालंय की नाही, आणि पंचाचा डिसिजन येते यस इज आउट। मी म्हणालच होतो की आकाश वळसेची बॉडी लँग्वेज पाहता जाणवत नव्हतं की तो पॉपिंग क्रीजवर पोहोचलाय, पण कौतुक करायला हवं बिलालचं। एका हातामध्ये बॉलला कॅरी करून त्यांनी यष्टांचा संपर्क घेतलाय, यष्टांवर नजर देखील टाकली नव्हती, पण मात्र खूप चांगला अनुभव आपल्या पणाला लावताना पाहायला मिळालाय बिलाल। कुड बी अ टर्निंग पॉइंट ऑफ दिस मैच। आकाश वलसे सर झुका के इस वक्त इरफान भूरे प्लेस पवेलियन में लौटते हुए। 37 रन 3 विकेट, 38 रन 3 विकेट। अब कितनी गेंदें और कितने रन साहिबा? 12-14 का इक्वेशन देखिए, 12-15 का इक्वेशन माने नहीं रखता है, माने रखते हैं विकेट। आरडी का जो ये ओवर है जो कॉट्रेल करने जा रहे हैं किरण पाटिल, ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है। 12 गेंदे और जीतने के लिए या ठिकाणी तुमची खेळण्याची जिद्द देखील महत्त्वाची ठरणार आहे। इक्वेशन काही असू द्या, तुमचा संघ कसा जिंकेल याकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आणि त्यासाठी तुमचा खेळ कसा बदलावा, तो आमूलाग्र बदल करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। 12 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 15 धावांची। ये ओवर जो है दोनों टीमों के लिए डू और डाई का ओवर है। यहाँ से मैच कहीं भी करवट ले सकता है। किरण पाटिल बॉल, क्या परफेक्ट गेंद थी, विकेटों के फर्नीचर को बिखेरती हुई। और शायद किरण पाटिल ने भी तय कर लिया है, अभी नहीं तो कभी नहीं। डोंट गो एनीवेयर, स्टे ट्यून, दिस इज बाली ट्रॉफी 2022। टार्गेट किती छोटं असलं तरी काय झालं तरी मात्र या ठिकाणी क्रिकेटचा थरार मात्र शेवटच्या बॉलपर्यंत। क्रीज के कोने से साइड आर्म गेंद थी, टिप्पा खाने के बाद अंदर की जानिब कटी, विकेटों के फर्नीचर को ले उड़ी। काय जबरदस्त या ठिकाणी रिप्ले पाहायला मिळतोय, आपण पाहू शकतोय।
फ्रंट फुटला येऊन खेळायचं होतं, त्यानंतर थोडंसं शरीराला दूर केलं, पण 2 स्टम्प्स डाऊन झालेले आहेत आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा आणण्याचं काम किरण पाटीलने मात्र एक लीडिंग रोल अदा केलेला आहे ॲज अ बॉलर या डावामध्ये. देखिए बाली ट्रॉफी के अब जो मैचेस हो रहे हैं वो सब सुपर से ऊपर मैचेस बचे हैं. वीआईपी डाइस का मंजर दिखाया जा रहा है जहां पर हमारे तमाम मेहमान मैच का मजा लेते हुए. आता एक विषय आहे, 11 बॉल्समध्ये 15 धावा. एक एक धाव महत्वाची आहे, एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे, कारण हा क्षण तुम्ही तुमच्या नावावर नाही केला तर मग 1 वर्ष वाट पाहावी लागेल. सबसे बड़ी बात है कि ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. मुझे लगता है कि शिवास को इससे बढ़ के कोई मौका नहीं मिल सकता है जो उनके हाथ में बाली ट्रॉफी में मिला है. किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए फिर तेज तर्रार गेंद, शरीर का निशाना और रन चुराते हुए बल्लेबाज लेग बाय. अब रन कैसे बन रहे हैं ज़रूरी नहीं, लेकिन क्या फास्ट और फ्यूरियस गेंदबाजी कर रहे हैं किरण पाटिल. हमने ऑल इंडिया ओपन में गेंदबाजों को जो गेंदबाजी करते देखी थी, रफ्तार का कहर, इस वक्त रफ्तार का कहर किरण पाटिल के रूप में. पहला जो ओवर किया था किरण पाटिल ने, उसमें उन्होंने 2 रन देकर 3 विकेटें ली थी और 1 विकेट अभी ली है और 1 लेग बाय दिया है. 10 बॉल्समध्ये आता 14 धावांची गरज आहे. बॉल आणि रन मध्ये आता डिफरन्स 4चा राहिलेला आहे, पण मात्र किरण पाटील एक दर्जेदार गोलंदाज म्हणून या सामन्यामध्ये पुढे आलेला आहे. बॅटिंग करताना देखील त्याने चांगली कामगिरी अदा केली. त्याच्या बॅटमधून 7 धावा आल्या होत्या आणि ॲज अ बॉलर सेकंड ओव्हर तो हाताळतोय. लेकिन एक सवाल है कि इसके बाद कौन ओवर करेगा. किरण पाटिल फिर तेज गेंद, बल्लेबाज तो मानो ऐसा लग रहा है बच रहे हैं या खुद को बचा रहे हैं. देखिए गेंद जा जाके लग रही होंगी, वहाँ ज़रूर निशानी लग रही होंगी. इससे फास्ट बॉलिंग क्या हो सकती है. अक्षरशः स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही जर रिप्लेमध्ये पाहिलं तर फक्त वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. शरीरावर बॉल जर आदळलेला आहे. पुन्हा एक लेग बायची धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर जिंकण्यासाठी. ये देखिए फिर कट के अंदर की जानी बाई थी. कमाल की फास्ट बॉलिंग कर रहे हैं भिवंडी के कॉटरेल किरण पाटिल. 40 रन 5 विकेट. बंटी शिल्के भी इस वक्त टेंस में नजर आ रहे हैं, क्योंकि पहली मर्तबा चुनौती इसलिए कि बल्लेबाजी जो हुई थी बिलाल शेख के आउट होने के बाद, उसमें बल्लेबाज फ्लॉप रहे थे. उसका कारण ये रहा था कि गेंदबाजी बहुत अच्छी रही थी शिवास की. किरण पाटिल लॉफ कर दिया स्टैंड में. क्या शॉट है. जितनी तेज गेंद उतना तेज शॉट नैन का. और हम कह सकते हैं कि नैन लड़ गई है तो मनवामा कथक वैभव करी. सामन्याची हवा काढून टाकणारा हा षटकार आणि सामन्याला आपल्या नावावर करणारा षटकार शिवा स्पोर्ट्स संघाकडून नयनने मात्र फास्ट अँड फ्युरियस षटकार ठोठावलेला आहे. ये ऐसे ही खेलते हैं. एसके स्पोर्ट में भी जब खेलते थे शुमाइल की टीम में, तो समय पे ऐसा ही शॉट मारते थे. 8 बॉल्समध्ये आता 7 धावांची गरज. अजूनही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. मनात आणलं तर मात्र कितीही अडचणी येऊ द्या, तुम्ही प्रत्येक अडचणींवर मात करत पुढे जात असतात. बघा, यशाकडे जाणारा मार्ग हा नितळ काचेसारखा नसतो, पण रुतणारे काटे तुमच्या धावण्याचा वेग वाढवत असतात. आणि आता अजून प्रतिभाशाली गोलंदाजी करावी लागणार आहे किरण पाटील आणि टीम RD440 च्या गोलंदाजांना. देखिए वहाँ पर गैसुद्दीन समझाने आए, यही तो रहता है आपका यॉर्कर अगर जगह पे नहीं गिरा तो फिर खुद को कठिनाइयों में डाल देता है. ओवर पिच गेंद मिली थी. मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ है. 8-7 का इक्वेशन. किरण पाटिल इस मरतबा फ्रस्ट्रेशन वाइड
डगआउट से तालियां बजती हुई, क्योंकि देखिए शिवास ने 3 टूर्नामेंट खेले इस सीज़न में, 2 सिटी क्रिकेट के, एक अंजुमन ट्रॉफी और एक लेट हारून चैंपियन ट्रॉफी। 2 में से एक में सेमीफाइनल में पहुंची है, ये नहीं भूलना चाहिए। एक में पायनियर से हारी और शुभम गुलवी मैन ऑफ द सीरीज भी रहे। यहाँ उन्होंने नंबर 1 टीम को आप बहुत ही कठिनाइयों में डाला है। किरण पाटिल, फिर यॉर्कर। बिलाल शेख भी सोच रहे हैं यहाँ खड़े रहें या वहाँ खड़े। अब दर्शक काफ़ी बढ़ चुके हैं, सभी का हार्दिक स्वागत है। वेलकम ऑल ऑफ यू। इसके बाद जो मुकाबला है, धनेश कुकसे वन द टॉस एंड दे इलेक्टेड फील्ड फर्स्ट। 7 बॉल्समध्ये 6 धावांची गरज आहे आणि अजूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने या सामन्याला पाहतात, कारण त्यांना ठाऊक आहे आज 440 हा मात्र एक फायटर संघ आहे। किरण पाटिल, फिर तेज गेंद, बाल बाल बच गए। बल्लेबाज देखना चाहेंगे रिप्ले में, ये देखिए इससे बेहतर यॉर्कर क्या हो सकता है। बाल बाल बच गए, किस्मत खराब रही थी इस गेंद पर, और जब आपकी किस्मत खराब हो तो आप ऊंट पर भी बैठे तो आपको चूटी काट ले। ये देखिए क्या परफेक्ट गेंद थी। आणि सर्वात नावाजलेले आणि आवडते असे आमचे डीजे सुमित तुम्हाला आता डिस्क जॉकी म्हणून पाहायला मिळत आहेत। अगला मुकाबला चैलेंज बनाम धनेश। उसके बाद देखिए अब दर्शक ये आजी समझ सेट स्टैंड को दिखाया जा रहा था। उसके बाद 40+ में भादवड़ और पायगांव। उसके बाद सिटी से रईस बिल्डर एंड डेवलपर और पायनियर स्पोर्ट। उसके बाद ग्रामीण के बैक टू बैक 2 बड़े मुकाबले, क्रिश इंटरप्राइजर्स आरसीसी पेट और जरीमरी काटई। और उसके बाद बंदरिया मारुति कालेर AA गोरसई बी। भावेश पवार को चैलेंज नंदन पाटिल का। और आखिर में सिटी क्रिकेट से अमितुज्जमा फैम टीम मायरा स्पोर्ट और महेश पाटिल फैम टीम भरत स्पोर्ट्स वर्ल्ड। अब ठंडी हवा भी इस वक्त मैदान में बहती हुई क्या एक रात के सुल्तान बन पाएंगे। गेंदबाजी को बुलाया गया है गैसुद्दीन शेख को। गैसुद्दीन शेख के हाथ में है गेंद और सामना करने जा रहे हैं बैट्समैन प्रयाग माली। 6 गेंदें 6 रन। इस तरह के मैचेस
एक बार जीता चुके हैं गैसुद्दीन शेख अपनी ज़िंदगी में। नाना कप 2016 का फाइनल मुकाबला, बढ़िया गेंद, इन कटर बीट किया, वहाँ पर पैर नहीं चले थे। जहाँ मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क। 8 रन जयेश पाटिल के सामने नहीं दिए थे गैसुद्दीन शेख ने। 2016 का वो फाइनल मुकाबला था नाना कप का टेमगढ़ में। गैसुद्दीनच्या हातामध्ये बॉल नाही तर या सामन्याचं भविष्य आहे। गैसुद्दीन इस मर्तबा बढ़िया ड्राइव, गेंद गैप में ट्रैवल, और देखना क्या इशारा अंपायर का। 6 रन, मैच फिनिश। आम आदमी सोता हुआ और आरडी अपना मुकाबला हार चुकी है। हार्ड लक बंटी शिल्के, आरडी एंड द कैप्टन हिमांशु, बिलाल शेख, गैसुद्दीन। कॉन्ग्रेचुलेशन राहुल गुप्ता एंड ऑल टीम। इस मैच के प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम आपको लिए चलते हैं, जहां पर हमारी एवन जोड़ी मौजूद है, वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और कोइनकर रेशमा मैकर। धन्यवाद पांडुरंग धर्मा पाटिल, कमेंट्री बॉक्स। गुड इवनिंग फ्रेंड्स, आप देख रहे हैं अल्ताफ बाली प्रेजेंट्स बाली ट्रॉफी 2022 ऑर्गेनाइज्ड बाय पायनियर स्पोर्ट्स क्लब। और हम खड़े हैं इस वक्त प्रेजेंटेशन बॉक्स में परशुराम टावर स्टेडियम के। रेशमा, द मेजर एंड द बिगेस्ट अपसेट ऑफ बाली ट्रॉफी 2022, लेकिन शिवाज ने कर दिखाया ये भी कड़वा सच। तो आइए आगे बढ़ने से पहले हमारे तमाम जो स्पॉन्सर्स हैं इनका हम शुक्रिया अदा करें। यस सर, व्हाट अ नेल बाइटिंग मैच इट वाज, एंड बोलते ना पैसा वसूल मैच हुई। एंड यस ऑफ कोर्स प्रेजेंटेशन सेरेमनी में हम बढ़ेंगे ही, लेकिन उसके पहले हमारे सब स्पॉन्सर्स को हमें करना है धन्यवाद। तो चलिए शुरुआत करते हैं। डी सकारिया, लाहौटी कंपाउंड, सूट, शेरवानी एंड कुर्ता हमारे मैजिक बॉक्स के स्पॉन्सर है। हमारे मैन ऑफ द मैच ट्रॉफी के स्पॉन्सर है एक्रेलिक आर्ट 2 के आतिक पल्लन। अल्ताफ बाली के बड़े ही नजदीकी दोस्त हैं, उनका भी तहे दिल से शुक्रिया। बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, मिस्टर दयानंद सोरगे, वीरेंद्र सोरगे एंड विराट सोरगे, जिन्होंने हमारे लिए ड्रेसेस स्पॉन्सर्स किए हैं, उनका भी तहे दिल से शुक्रिया। एसके स्पोर्ट्स महापोली प्रोप्राइटर है शादाब कोटकर जी, जिन्होंने कैप स्पॉन्सर की है मैन ऑफ द मैच के लिए, थैंक यू सो मच। रूपल निमेश कुमार शाह मैम, थैंक यू सो मच, इन्होंने हमें बाइक स्पॉन्सर की है। गोरी फॉर्म सेंटर प्रोप्राइटर है महबूब गोरी जी, जिन्होंने कैच ऑफ द मैच के लिए पिलो स्पॉन्सर की है। जितनी बड़ी उनकी स्माइल है उतना ही बड़ा उनका दिल है, धन्यवाद। कपिल पाटिल फाउंडेशन, केंद्रीय राज्य मंत्री माननीय श्री कपिल दादा पाटिल, इनका भी तहे दिल से शुक्रिया। O2 लाइव ड्रिंकिंग वाटर, शाहिद पापा एंड फयाज अंसारी, थैंक यू सो मच फॉर योर कॉन्ट्रीब्यूशन। A1 चिकन सेंटर, मिस्टर आतिक भाई, थैंक यू सो मच। लापास बुटीक, अनीस अंसारी, थैंक यू सो मच फॉर योर कंट्रीब्यूशन। इन्होंने मैन ऑफ द मैच के लिए टी शर्ट स्पॉन्सर की है, थैंक यू सो मच। एडवाइस फ्यूचर सोल्यूशन, ओवरसीज एजुकेशन, ओवरसीज रिक्रूटमेंट, प्रोप्राइटर है ताबिर जयरूमी। फ्रूट बास्केट, जिन्होंने स्पॉन्सर किया हुआ है। रॉयल मोटर्स, जनाब अफजल सैयद, धन्यवाद आपका भी। इरफान हदीज अंसारी, प्रभाग कमेटी 4 के वो चेयरमैन है, धन्यवाद आपका भी। रोलेक्स मेडिकेयर, मिस्टर फहाद दलवी एंड मनसब मुल्ला, टॉस विनिंग कैप्टन के लिए इन्होंने बैग स्पॉन्सर की है। उसी के साथ साथ रियल स्टील ट्रेडर्स के प्रोप्राइटर है वसीम अंसारी जी, जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए कैप स्पॉन्सर की है। पाइनियर स्पोर्ट्स, हमारे सारे जितने भी पाइनियर के कार्यकर्ता है, थैंक यू सो मच। SS टूर्स एंड ट्रैवल्स प्रोप्राइटर है सलमान भोजे जी, थैंक यू सो मच। अमितुज्जमा अंसारी, थर्ड प्राइज भिवंडी सिटी का जिन्होंने स्पॉन्सर किया है। अमान टूर्स एंड ट्रैवल्स, जनाब गुलाम साबिर जी, थैंक यू सो मच। स्टेलर ऑटोमोटर्स प्रोप्राइटर है आरिफ मोमिन, थैंक यू सो मच। नवाब स्पोर्ट्स, नूरलेन शेख, धन्यवाद आपका भी। चोचास अखाड़ा, थैंक यू सो मच। और दोस्तों रमज़ान आ रहा है और अगर आपको बहुत ही डिलीशियस खाना चाहिए तो आप शेरू कैटरर्स को ज़रूर विजिट कीजिए, थैंक यू सो मच शेरू कैटरर्स। धन्यवाद 70-70 स्पोर्ट्स तारीफ सैयद,
70/70 टेनिस क्रिकेट बैट्स, 70/70 टी शर्ट्स एंड ट्रैक पैंट्स, 70/70 यूट्यूब लाइव स्ट्रीमिंग। हम हमारी ये रोकड़ा रास्ता, अपने रोकड़ा को निवेश कीजिए शेयर मार्केट में, कमोडिटीज़ में या फिर करेंसी मार्केट में, और अपने निवेश को बढ़ता हुआ देखिए मांगीलाल पालीवाल के साथ। दोस्तों, मांगीलाल पालीवाल जी ने ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट टूर्नामेंट का फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है। आगे चलते हुए ए भारत गैस टॉस बॉक्स, जिसके हमारे स्पॉन्सर है युवा डैशिंग उद्योजक असफर बोलिंस्कर और भिवंडी के माजी महापौर जावेद दलवी साहब। स्मार्ट एंटरप्राइजेस आपका शुक्रिया। जुनेद पटेल एंड मक्की पटेल दोनों भाइयों का शुक्रिया जिन्होंने सिटी क्रिकेट के लिए फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है। नाफिला टूर्स एंड ट्रैवल साहिबा मोमीन जिन्होंने मैन ऑफ द सीरीज़ के लिए कश्मीर टूर का पैकेज स्पॉन्सर किया है। हमारी ग्रामीण सम्राट सुरेश मात्रे यानी कि बालिया मामा जिन्होंने ग्रामीण क्रिकेट का फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है। एकत सम्राट, ग्रामीण सम्राट, आरके फ्रीट एंड एमजे स्पोर्ट्स का शुक्रिया। रजी कुंवारी और गैसुद्दीन शेख जिन्होंने मैन ऑफ द डे के लिए क्रिकेट बैट और ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट के लिए मैन ऑफ द मैच का क्रिकेट बैट स्पॉन्सर किया है। शिवशंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर राहुल गुप्ता जिनकी टीम शिवा स्पोर्ट्स ने अभी विजय हासिल की। अलग अलग प्रकार के फ्लेवर्स के जूसेस, मिल्क शेक्स, आइसक्रीम्स का मज़ा लीजिए। अब्दुल रहमान जैरूमी मैजिक बॉक्स स्पॉन्सर। फुल टॉस बॉल, इस टूर्नामेंट में फुल टॉस की 24 कैरेट प्रीमियम क्वालिटी टेनिस बॉल का इस्तेमाल हो रहा है। फुल टॉस बॉल के अलावा स्टम्प्स, टी शर्ट, ट्रैक पैंट्स, सारे स्पोर्ट्स सॉल्यूशंस अंडर वन रूफ अली असगर भाई। पांडुरंग धर्मा पाटिल और धनेश 11 कुकसे कमेंट्री बॉक्स के हमारे स्पॉन्सर हैं, उनका बहुत बहुत शुक्रिया। राइजिंग स्टार इंग्लिश स्कूल आपका विशेष आभार। ग्रामीण मतलब द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केले विवेक पाटील आणि सुजित पाटील खांडवळ। ग्रामीण तृतीय पारितोषिक रुपेश जाधव ढवळे। ग्रामीण चतुर्थ पारितोषिक पुरस्कर्ते आहेत अज्जू पटेल अर्जोली। आम्ही आभारी आहोत सूरज थोरात यांचे ज्यांनी 40+ क्रिकेटमधलं बेस्ट बॅटरचा वॉशिंग मशीन हे स्पॉन्सर केलं आहे। आमचे डगआउटचे स्पॉन्सर आहे मापोलीचे मास्टरमाइंड इरफान भुरे साहेब। अजून एक प्लेयर डगआउटचे स्पॉन्सर आहेत फरहान पटेल मापोली। आम्ही आभारी आहोत टायगर ऑफ टेमगर सतीश चौधरी आणि विजय चौधरी। विशेष आभार अरुण भोईर जिल्हा परिषद सदस्य ज्यांनी सामनावीर होणाऱ्या खेळाडूसाठी फ्रूट बास्केट स्पॉन्सर केलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही आभारी आहोत नीदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रोशनबाग, ओनर अक्रम बांबूवाला। नीदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा ट्रीटमेंट घेऊ शकता, एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत। हॉस्पिटल खूप क्लीन आणि नीट आहे, हायजीन चांगलं मेंटेन केलं गेलं आहे। युनिक कवर केस मोबाईल शॉप तबरेज शेख, फैजान अन्सारी ज्यांच्याकडून सामनावीर होणाऱ्या खेळाडूला एक मोबाईलचा कवर गिफ्ट आपण करणार आहोत। आम्ही आभारी आहोत रॉयल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर इम्रान हदीस अन्सारी। एक्सपर्ट डॉक्टर्स, नर्सेस, ICU, ICCU, ॲम्ब्युलन्स, ऑक्सिजन सिलेंडर्स सह सर्व प्रकारच्या स्टेट ऑफ द आर्ट हॉस्पिटल एकदम कहते हैं ना किफ़ायती दामों में रॉयल ट्रीटमेंट। हम आभारी है दिल्ली दरबार ढाबा मोहम्मद अली और ज़ुबैर मेमन नियर शामियाना ढाबा। लजीज खाना खाइए और इंडियन क्यूजिन्स का मज़ा लीजिए। करसन फुलोरे राजा मानुस टेमगर आपका विशेष आभार। सुभाष ठाकरे बुम बुम आपका विशेष आभार। इमरान SK बिल्डर आपका विशेष आभार। थैंक यू सो मच टू ऑल आवर स्पॉन्सर्स। और अभी हम बढ़ते हैं हमारे गेस्ट लिस्ट के पास। आइए अब हमारे गेस्ट को हम इनवाइट करना चाहते हैं। सादिक भाई, हामिदुज़्ज़मा अंसारी, फराज मोमीन, शेरू भाई, अशफाक पनवेलकर, फारूक भाई, सोहराब भाई, इरफान भाई, शादाब भाई और मूसा शेख। हमारे सारे स्पेशल गेस्ट को रिक्वेस्ट है हमारे साथ प्रेजेंटेशन सेरेमनी में आपको जुड़ जाना है। तो पहला अवार्ड है कैच ऑफ द मैच अवार्ड जिसको स्पॉन्सर किया है महबूब गोरी, गोरी फॉर्म सेंटर ने। और आइए रेशमा से जानते हैं किसे मिला है कैच ऑफ द मैच। कैच ऑफ द मैच अवार्ड गोज टू शुभम फ्रॉम टीम शिवास। आइए शुभम, आपको शादाब भाई के हाथों
ये तोहफा इनायत किया जाएगा। आज रात को आपको अच्छी नींद तो आएगी क्योंकि आपने मैच भी जीता है, लेकिन अगर ना आए इसके ऊपर अपना सर रखिए, खराटे मार के सोइए। आइए अब चलते हैं मैन ऑफ द मैच अवार्ड की तरफ। मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू जिन्होंने 9 गेंदों में 18 रन बताए हैं। जोरदार तालियों से स्वागत कीजिए जीतू माली फ्रॉम टीम शिवास। जीतू माली जिसने मैच की शक्ल बदल डाली और जिसके नाम में ही जीत है, जीतू माली। जीतू वहाँ पे खड़े रहिए, हमारे गेस्ट आपके पास आएंगे, बिल्कुल कैमरे के सामने आ जाइए। शुरुआत करते हैं सौरभ भाई से। शिव शंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर का ये गिफ्ट हैम्पर राहुल गुप्ता द्वारा स्पॉन्सर किया गया है। अब मैं फराज मोमीन साहब से गुजारिश करूंगा, एक्रेलिक आर्ट 2 के फराज मोमीन साहब डॉक्टर तौसीफ शेख महापोली का तोहफा आपको इनायत कर रहे हैं। अब मैं फारूक भाई से गुजारिश करूंगा, A1 एंकर राजेंद्र रघुनाथ पाटिल लाखिवली, इनके द्वारा स्पॉन्सर किया गया तोहफा आपको दे रहे हैं। अगली बख्शिश पायनियर स्पोर्ट्स के एक्स कैप्टन अशफाक पनवेलकर साहब द्वारा पायनियर स्पोर्ट्स की ये बख्शिश आपकी हुई। सिटी क्रिकेट में हमारे 3rd प्राइज के स्पॉन्सर अमीदुज़्ज़मा अंसारी, इनके हाथों SK स्पोर्ट्स के शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई कैप आपको दी जा रही है। अब सादिक भाई के हाथों लापास बुटीक के अनीस अंसारी और वसीम अंसारी द्वारा स्पॉन्सर किया गया ये लापास बुटीक का नायाब तोहफा। अब मैं इरफान भाई और सौरभ भाई दोनों से गुजारिश करूंगा आगे आएँ और डी साकरिया का ये ट्रेंडी बैग लाहौटी कंपाउंड थैंक यू। अब मैं मूसा शेख साहब से दरख्वास्त करूंगा, फैजान अंसारी साहब यूनिक कवर केस का है मोबाइल कवर। शेरू भाई और मूसा शेख साथ में अब आपको ये फ्रूट बास्केट दे रहे हैं जिसको स्पॉन्सर किया है जिला परिषद सदस्य अरुण भोईर और ताबिर जयरूमी ने। और सबसे आखिर में एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन और फराज मोमीन द्वारा स्पॉन्सर की गई ट्रॉफी आपको इनायत कर रहे हैं फराज मोमीन साहब। जी हाँ, यही वो फराज मोमीन साहब है जो ट्रॉफीज़ को डिज़ाइन करते हैं अतीक भाई के साथ, आज हमारे साथ गेस्ट के रूप में हैं। बहुत बहुत शुक्रिया तमाम मोअज़्ज़िज़ मेहमानों का, आप तशरीफ़ लाएं स्टेज पर। थँक्यू सो मच टू ऑल आर डिग्निटरीज। आणि आपल्यासोबत जॉईन होतोय जीतू। जीतू अर्थात भिवंडीतला नंबर 1 संघासमोर 1 नंबर खेळ आणि तुमचा संघ विजयी झाला। सामना सुरू व्हायचा अगोदर एक भरपूर उत्कंठा शिगेला पोचली होती की RD आणि शिवांसमध्ये चांगला सामना होईल आणि तो बघायला मिळाला। काय वाटतंय? खूप चांगलं वाटतं आणि सर्व प्लेयरांनी खूप मेहनत घेतलेली मॅच जिंकण्यासाठी, त्याच्याबद्दल आम्ही त्याचे खूप आभार मानतो। किरण पाटीलने मात्र तुमची दैना करून टाकली होती, परफेक्ट यॉर्कर्स एकामागे एक गडी बाद होत होते, परंतु अशा वेळेला मनावर थंड बर्फ ठेवून तू जी फलंदाजी केली ते कसं काय शक्य झालं? असं काय नाही, मी नॅचरल क्रिकेट खेळलो टीमसाठी। थँक्यू। जीतू, तुला असं वाटत नाही आहे का आता एक्सपेक्टेशन्स जास्त वाढले असतील की येस आता असा संघाला आपण हरवलं आहे जो भिवंडीतला नंबर 1 आहे, सो येस आता बाली ट्रॉफीच्या थोडंसं अजून पुढे आलेलं आणि आता चषक घरी घेऊन जायचं आहे? हो नक्कीच, आता आम्ही फायनलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू। थँक्यू सो मच। तर हा होता जीतू माळी आपल्यासोबत जो ठरलेला आहे हिरो ऑफ द मॅच। आणि आता आपण पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅचकडे। ओव्हर टू यू पांडुरंग धर्मा पाटील कमेंट्री बॉक्स। थँक्यू सो मच रेश्मा जी, थँक्यू सो मच हरीश जी। मॅच आपल्याला पाहायला मिळते चॅलेंज स्पोर्ट्स आणि मैदानाच्या आतमध्ये दिनेश लवन कुकसे। सिटीचा हा धमाका, अजून एक यावेळेचा फटका सुंदर डीप मध्ये कोणी फिल्डर तिकडे